शिवसंभाजी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बहुजन समाज मेळावा या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी सर्व मान्यवरांना आणि आदरणीय अजितदादा आपणास विनंती करते की बहुजन प्रतिपादक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करावं आणि कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे अनेकांसाठी देश पातळीवर नव्या वाटा खुल्या करणारे कृषी क्रांतीचे प्रणेते शिक्षण महर्षी आपल्या सर्वांचे बहुजनांचे आधारस्तंभ डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना सुद्धा या ठिकाणी आपण अभिवादन करावं। दीप प्रज्वलन करून आदरणीय दादा या बहुजन मेळाव्याचं आपण उद्घाटन करावं। दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दना दीपो हरतु मे पापम दीप ज्योती नमोस्तुते दीप ज्योती नमोस्तुते। उपस्थित सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आदरणीय भाऊसाहेब देशमुख आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करावं। पुनश्च एकदा सर्व मान्यवरांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं अशी मी आपणास विनंती करेन। एकदा जोरदार टाळ्यांचे स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार। कार्यक्रमाला उपस्थित आहेत सन्माननीय खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब, सन्माननीय आमदार श्री प्रवीण भाऊ पोटे पाटील साहेब, सन्माननीय आमदार श्री रवी भाऊ राणा, सन्माननीय नवनीत भाभी राणा आणि सन्माननीय बुलंद उपाध्याय चित्राताई वाघ। माझ्या भावनांना आपण ज्यांची वाट बघत होतो ते राज्याचे कर्तव्यदक्ष तडफदार असं उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बंधूंनो, विषय होता दादा नहीं मेरे को आया भाई, मेरा आया मेरे को मस्त एकदम प्रॉपर वाला मेरा ये वाला मेरे गया। दादा भाषण चालू होतं तुम्ही येण्याच्या आधी आणि महत्वाचा विषय चालू होता। आताच मला थोड्या वेळापूर्वी कळलं की निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना जय भवानी हा शब्द वापरू नये म्हणून नोटीस दिली आहे। आता का दिली आहे आणि कशासाठी दिली आहे याचं उत्तर तर निवडणूक आयोग हे देईलच। पण सर्वसाधारण म्हणून मला असं वाटतंय की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यापासून परम पवित्र असा जय भवानी शब्द उच्चारण्याची त्यांची लायकी संपलेली दिसते आणि म्हणून निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी त्यांना या शब्द वापरण्याची मनाई केली। आपण पाहिलं भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना काल ज्या शब्दामध्ये उद्धव ठाकरे बोलले, काय काय बोलले। उद्धव ठाकरेंच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्राने 2.5 वर्षापूर्वीच फोडलाय, पण काही छोट्या छोट्या आठवणी बोंडे साहेब अजून आहे। ओवेसी आला होता आपल्या मातीमध्ये आणि त्यावेळेला औरंगजेबाच्या कबरेवरती फुलं वाहायला गेलं होतं। हे उद्धव ठाकरे होते ज्या वेळेला त्यांनी शेपूट घालून पळपुटेपणा केला होता। खरा नालायक कोण हे विचारण्याची वेळ आपली आता त्या ठिकाणी आली। बोलण्यासारखं खूप आहे पण मी फार बोलणार नाही कारण दादांना आपल्याला ऐकायचं। पण दादा मला आठवण आली आज बरं वाटलं पहिल्यांदा पुन्हा एकदा आपण एका स्टेजवर दादांच्या नेतृत्वात आम्ही काम केले। आमचे ठाकरे भाऊ पण आले, माझे सगळे जुने बंधू या ठिकाणी आले। सहकाराचा बाता मारणाऱ्या आधीच्या पक्षाने दादांच्या नेतृत्वाबाबत कशी असहकाराची भूमिका घेतली याला मी सुद्धा साक्षीदार आहे। बंधू आणि भगिनी, विकासाच्या वाटेवरती अडथळा आला तरी थांबणार ते अजितदादा कसले। अजितदादांनी सगळे अडथळे बाजूला करत विकासाची वाट नाही धरली, विकासाचा एक्सप्रेस हायवे धरला ज्याचे शिल्पकार नरेंद्रजी मोदी आहे। आणि आज आपण पाहतोय की एकनाथराव शिंदे असतील, आपले देवेंद्रजी असतील आणि अजितदादा असतील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र काय गगनभरारी घेतो। बारामतीचा विकास आम्हीच केला दादा, तुमचं श्रेय सुद्धा लाटायची त्या ठिकाणी चढाओढ सुरू झाली।
पण त्या बारामतीचं रुपडं बदलायचं काम या अजितदादांनी केलंय याचे साक्षीदार माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये बंधू भगिनींनो आज अमरावतीमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं. आणि म्हणून दादा महायुतीचा आपला विजय हा नक्कीच होणार आहे. कारण महाराष्ट्राच्या जनतेला विनाश नकोय, विकास हवाय. एका ठिकाणी महिलेच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसऱ्या ठिकाणी आमच्या नवनीत ताईबद्दल वेड वाकड. ताई काय शब्द होता तो? 3 टप्पर. ताईंनी जो शब्द वापरला होता 3 टप्पर. अरे तू आहे कोण? आहे कोण तू? काँग्रेसच्या फडावर तुंतुणं घेऊन नाचाचं काम करणारा संजय राऊत, तुझी लायकी काय आहे हे आपण विचारलं पाहिजे. कोण आहे हा संजय राऊत? हा संजय राऊत तो आहे ज्याने मुंबईतल्या पत्राचाळीमध्ये आर्थिक घोटाळा केलाय. ज्या मराठी माणूस म्हणून उद्धव ठाकरे त्यांचे चेले चपाटे त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या पोळ्या शेकतात, त्या मराठी माणसाला फसवायचं पाप या संजय राऊतने केलंय. आणि हा जामिनावर बाहेर आहे. जामिनावर बाहेर असलेला संजय राऊत अशी कडकडीत थप्पड 26 तारखेला या महाराष्ट्राच्या महिला तुला देण्याशिवाय राहणार नाही हा शब्द देते तुम्हाला मी. विश्वास आहे माझा बंधू भगिनी, यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. स्वर्गीय दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता. अरे बाळासाहेब असे होते जे शत्रूचा असेल त्या सुद्धा महिलेचा मान सन्मान करणारे होते. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्यांनी नेहमी महिलेला मान सन्मान दिला. तुम्ही तर राजकारणापुरती फक्त त्यांचं नाव वापरता, बाळासाहेबांचं नाव घेतात. आणि तुम्ही काय करता? तुम्ही तर बाईच्या पदरावर राजकारण करायचं काम चालू केलंय. आणि हे कधी होतं? हे होतं ज्या वेळेला तुम्हाला पराभव समोर दिसतो. आणि तुमचा पराभव तर या राज्यातल्या जिजाऊच्या लेकी, साऊबाईच्या लेकी, आमच्या सावित्रीमाईच्या लेकी, रमाईच्या आणि भीमाईच्या लेकी केल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत हे शब्द माझे तुम्ही लिहून ठेवा. हे मला आज तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. आणि हे सगळं बोलत असताना दुसरी एक महिला नवनीत ताई त्या ठिकाणी आपण बघितलं. त्या ठिकाणी आमच्या यशोमती ताई सुद्धा बसल्या होत्या. त्यांचं नाव मी वेडं वाकडं तुकडं करून घेणार नाही. जे आपल्या आईबापाने नाव दिलंय ते त्याच पद्धतीने घ्यावं असं मला वाटतं. आमच्या नावाची मोडतोड करतात नेहमी तिकडे ताई, पण यशोमती ताईंना मी त्यांचं पूर्ण नाव घेऊन म्हणेन यशोमती ताई. ज्या वेळेला हे संजय राऊत, हे काँग्रेसचं फडावर नाचणारा नाच्या जेव्हा आमच्या नवनीत ताईबद्दल बोलत होता, तुम्ही स्टेजवरती बसला होता, तुम्ही आनंद घेत होता. आणि एवढंच नाही अजित दादा, ज्यांच्या सोबत आपण काम केलंय ते जंतराव सुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीने एका महिलेचा अपमान होत असताना दात काढत होते हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. आणि म्हणून बंधू भगिनींनो मला तुम्हाला सांगायचंय 26 तारखेला यांना धडा शिकवल्याशिवाय राहू नका. अरे नवनीत राणा आमची शेरणी आहे. मला आनंद आहे पहिल्यांदा अमरावतीमध्ये कमळाचं चिन्ह त्या ठिकाणी घेऊन तुम्ही उभे आहात. सहर्ष स्वागत तुमचं आमच्या पक्षामध्ये आहे. आणि यांच्यात ज्या पद्धतीने संसदेमध्ये आता संसद रत्न तर कशा कशाने मिळतं मला माहित नाही, पण नवनीत नाही तुम्हाला कसं नाही मिळालं हे मला अजून काही कळलं नाही. कारण आतापर्यंत या अमरावती लोकसभेचे 534 प्रश्न ताईंनी विचारले. कोटे साहेब 113 चर्चेमध्ये त्या ठिकाणी नवनीत ताई सहभागी झाल्या संसदेमध्ये. दादा संसद रत्न कसं मिळतं अजून आपल्या नवनीत ताईला मिळालं नाही, ते थोडंसं बघावं लागेल असं मला आता या ठिकाणी वाटायला लागले. अरे आमच्या नवनीत ताईला तुम्ही ज्या दिवशी जेलमध्ये टाकलं ना उद्धव ठाकरे, त्याच दिवशी एका बाईची हाय तुम्हाला लागली. आणि हीच बाईची हाय तुम्हाला पोचवल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. काय केलं होतं नवनीत राणाने?
अरे हनुमान चालीसा म्हटली आणि इकडे नाही म्हणणार तर कुठे पाकिस्तानात जाऊन म्हणणार. आमचे देवेंद्रजी म्हणतात अरे या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हनुमान चालीसा नाही म्हणणार तर कुठे जाऊन म्हणणार. आणि त्या हनुमान चालीसा फक्त म्हणायला येते म्हणणाऱ्या आमच्या तुम्ही नवनीतताईंना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. काही काळजी करू नका. तुम्हाला प्रत्येक वेळेला परीक्षा द्यावी लागली हे आम्ही पाहतोय. ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी सुद्धा अग्नि परीक्षा द्यावी लागली, कारण विरोधकांनी जातीच्या सर्टिफिकेट वरती सुद्धा प्रश्न उभे केले. पण बघा, सत्य परेशान हो सकता है बंधुनो, पराजित नहीं हो सकता. सर्टिफिकेट पण मिळालं आणि आता काही तुम्ही देख लेना आंखों से हम चुन के आएंगे लाखों से. ही परिस्थिती 26 तारखेला येणार आहे. राम भक्त त्या ठिकाणी आपले मोदीजी आहे आणि हनुमान भक्त आपल्या नवनीतताई इथं बसलेले आहे. या हनुमान भक्त नवनीतताईंना, हिंदुत्वासाठी लढणाऱ्या आपल्या नवनीतताईला आपल्याला 26 तारखेला बहुमताने निवडून द्यायचंय. नवनीतताईंचं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, नवनीतताईंचं मत म्हणजे विकासाला मत, नवनीतताईंचं मत म्हणजे भविष्याला मत. एवढंच या ठिकाणी सांगते. फक्त जाता जाता एकच गंमत, मी आता दादा अमरावतीच्या शहरांमध्ये काही स्लमच्या महिलांना भेटले. आमच्या नगरसेविका आहेत, आमच्या राधाताई कुरील. त्या म्हणल्या चित्राताई या बाई आहेत, त्या गोरगरीब ताईंकडे गेले. त्या मला म्हणल्या दीदी हमारे भाभी को जिसने बोला है ना उसको हम करारा जवाब देंगे. भाभी हमारी है. घराघरामध्ये नवनीत ताई कोण म्हणत नाही, नवनीत भाभी महिलेसोबत आणि भावासोबत त्या ठिकाणी. आणि त्यांनीच मला नारा लिहिला, तो मी लिहून ठेवलाय की त्या ठिकाणी त्या म्हणाल्या सब करेंगे झामल झामल और चुन के आएगा कमल कमल. हा अमरावतीच्या महिलांनी दिलेला त्या ठिकाणी नारा आहे बंधू भगिनींनो. आणि म्हणून येणारी 26 तारीख ही तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे. दादा आलेले आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन होईलच. जाता जाता जरा घोषणा द्याल का माझ्यासोबत हात वर करून? द्याल का भावांनो? द्याल का? चला. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्रीराम, जय जय श्रीराम. अरे नवनीतताई तुम आगे बढ़ो, नवनीतताई तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसंभाजी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या भव्य अशा बहुजन समाज मेळाव्याच्या निमित्ताने संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात उपस्थित बहुजन समाजाचे सर्व ज्येष्ठ मंडळींचं पुनश्च एकदा मी क्षिप्रा शिवसंभाजी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. या निमित्ताने आज आवर्जून उपस्थित या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या राजकारणातील उपक्रमशील नेते, कृतिशील नेते, बहुजन समाजाचा आश्वासक चेहरा, माननीय उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांचे स्वागत करण्याकरिता सहर्ष आमंत्रित करते शिवसंभाजी स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते. हा आदरणीय भाऊसाहेब देशमुखांचा अमरावती जिल्हा, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेबांचा हा अमरावती जिल्हा, यंबानगरी वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांची, यंबानगरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची, बहुजनांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्या ठिकाणी शिवसंभाजी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने भव्याचं स्वागत होत आहे. या बहुजन समाजातील आपल्या बहुजन समाजातील उपस्थित सर्व मान्यवर, या सभागृहात उपस्थित मान्यवरांना विनंती आपण टाळ्यांच्या जोरदार गजरात नामदार श्री अजितदादा यांचे या ठिकाणी स्वागत करूया. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. शब्दसोमनाचे सहर्ष स्वागत आहे.
पुनश एकदा सर्व मान्यवर स्थानापन्न होतील आणि शिवसंभाजी स्वराज्य प्रतिष्ठानच्या अथक परिश्रमातून पुन्हा एकदा हा समाज एकसंध करण्याकरिता आणि आपल्या मागण्या अजितदादांपर्यंत पोहोचविण्याकरिता आपण सगळे कटिबद्ध आहोत. सर्व मान्यवर विचारपीठावरती पुनश एकदा स्थानापन्न होतील. यानंतर मी आमंत्रित करते शिवसंभाजी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश दादा ओघाड पाटील आणि श्री प्रकाशदादा साबळे आपण या ठिकाणी मंचावरती यावं आणि सन्माननीय खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांचं स्वागत करतील. सहर्ष आमंत्रित करते निलेश मान्यवरांचं शब्दसुमन आणि सहर्ष स्वागत करते आणि मनोगत व्यक्त करण्याकरिता सहर्ष आमंत्रित करते आमदार श्री रवी भाऊ राणा. यानंतर आमदार श्री प्रवीण भाऊ कोटे पाटील मी आपणास आमंत्रित करते की आपण या ठिकाणी येऊन उपस्थितांना संबोधित करावं. त्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया अमरावती जिल्ह्याच्या बहुजन समाजाचा आश्वासक चेहरा नामदार श्री प्रवीण भाऊ कोटे पाटील साहेब. बहुजन समाजाच्या मेळाव्याला व मान्यवर सत्काराच्या समारंभाला मंचावर उपस्थित त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकप्रिय अजितदादा पवार, अमरावती जिल्ह्याचे अधिकृत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नवनीतजी राणा, आमचे खासदार डॉक्टर बोंडे साहेब, महिलांचा आवाज चित्राताई वाघ, आमचे मित्र रवीजी राणा, हेमंतजी काळमे, बाळासाहेब वानखडे, बापूसाहेब देशमुख, अविनाशजी ठाकरे, निवेदिता चौधरी, पौर्णिमाताई सवई, पप्पू पाटील साहेब, राऊत काका, चेतनजी पवार, लताताई देशमुख, रश्मिताई जाधव, संजयजी थट्टे, विजयभाऊ बडांगे, वानखडे साहेब, सुमित्रा ढोके, संगीताबाई शिंदे, संजू जाधव, सूर्यकांताई ठाकरे मंचावर उपस्थित सन्मान्य मंच. आज या ठिकाणी नवनीतताईंच्या प्रचारार्थ या ठिकाणी बहुजन मेळावा घेण्यात आला. त्याबद्दल मी आपल्या ज्यांनी घेतले त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने अमरावती शहराचा बुलंद आवाज म्हणून संसदेमध्ये जबरदस्त आपलं व्यक्तिमत्व आणि आपला परिचय देणाऱ्या नवनीतजींना 100% विजय होईल याची मला खात्री आहे. नुसतं खात्रीच नाही आहे तर या बहुजन समाजामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बहुजन समाज असा हे व्यक्तिमत्व आहे की ज्याच्या मागे राहिला त्याचा विजय झाल्याशिवाय राहत नाही. कारण बहुजन समाजामध्ये ती ताकद आहे. दादा या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज फार मोठ्या समाजात आहे. आज या ठिकाणी आपण मांडत असताना वेगवेगळे परिचय देत होते, तेली माळी कुंभी असा परिचय देत होते, पण या ठिकाणी सांगताना मला आनंद होतो की मोठ्या प्रमाणामध्ये बहुसंख्य समाज असा आहे की तो भारतीय जनता पार्टीशी जोडलेला. कारण कोणी पाहिलं होतं या ठिकाणी या देशामध्ये की 500 वर्षाच्या संघर्षामध्ये राम मंदिर या ठिकाणी होईल? कोणी विचार केला नव्हता. अरे काँग्रेस किंवा इतर पक्ष जेव्हा होते तेव्हा राम लल्लाचं नाव घेत असताना लोक पोलिसांना सांगायचे जर गोळीबार केला. त्याच राम लल्लाचं मंदिर या देशामध्ये नरेंद्रभाई मोदींनी केलं आणि 500 वर्षाचा संघर्ष संपला. खऱ्या अर्थाने त्या दिवशी बहुजन समाजाला न्याय मिळला नाही असे म्हणे. अनेक गोष्टी होत राहतील, महामंडळ होत राहतील, पण खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये आम्ही हिंदू संस्कृतीवरती जुळणारे लोक आहे, आम्ही हिंदूच लोक आणि त्या अर्थाने सुरुवात झाली. या ठिकाणी अनेक गोष्टी अशा घडल्या की देशामध्ये संसदेमध्ये जेव्हा जेव्हा प्रस्ताव मांडले गेले नवनीतजींनी त्याच्या पाठीमागे राहून मोठ्या प्रमाणात त्यांना बहुमत मिळवून द्यायचं काम सुद्धा नवनीतजींनी केलं. आणि एवढ्यावर जर थांबलं नाही तर तुम्हाला अजून एक महत्वाचा विषय सांगतो.
की ज्यांचं नाव उद्धवजी ठाकरे आहे त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याचं काम खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय की नवनीतजीने आणि रवी राणाने केलं. आम्ही करत नाही, आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक आहोत, पण आम्ही करू शकलो नाही. खऱ्या अर्थानं काही तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अरे आवाज गुंजायला करण्यासाठी, गुंजीला एक चांगला आवाज दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने हिंदूचं जे दैवत आहे हनुमान चालीसा जी आहे ते वाचण्याचं काम आहे. आणि तेवढाच थांबल्याने या ठिकाणी 33% आरक्षण महिलांना देण्यासाठी लोकसभेमध्ये जेव्हा बिल पारित झालं त्या बिलाला सुद्धा पाठिंबा देण्यासाठी नवनीतजी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभा राहिला. आणि मी पाहिलं परवाच्या सभेमध्ये आमचे नरेंद्रभाई मोदी मुंबई आपल्या तळेगावला आले. नवनीतजीने जेव्हा त्यांना भेटून नमस्कार केला तर नवनीतजींना दोन्ही हातांनी नरेंद्र मोदींनी आशीर्वाद दिला. अरे तुमचा आशीर्वाद तर आहे, आमच्या नरेंद्रभाई मोदींचा सुद्धा आशीर्वाद आहे. आपण ताकदनिशी सगळ्यांनी आपण म्हणतो अबकी बार 400 पार त्या 400 मध्ये अमरावती मधून सुद्धा एक नाव गेलं पाहिजे आणि लोकसभेमध्ये नवनीतच्या रूपामध्ये हात वर करणारी एक व्यक्ती या ठिकाणी पाठवायची. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण कधी विचार केला होता की 33% आरक्षण महिलांना देण्यासाठी आपण 33% आपण आरक्षण द्यायचं आणि महिलांना 33% का आरक्षण द्यायचं, चूल मूल पुरतं महिलांना मर्यादित न ठेवता महिलांना 33% आरक्षण द्यायचं. ते लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदमध्ये प्रत्येक ठिकाणी महिला पोहोचली पाहिजे. प्रामुख्याने या ठिकाणी ही सुद्धा महत्वाची भूमिका नरेंद्रभाई मोदींनी घेतली आणि प्रामुख्याने 33%चं आरक्षण पास करून घेतलं. येणाऱ्या काळामध्ये ते आरक्षण सुद्धा लागू होणार. हे महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतल्या गेली नरेंद्रभाई. आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपण सगळे बहुजन लोक खेळतले. तुम्हाला एक सांगतो, आपली माता भगिनी गोत्री नावाच्या एका प्रकारामध्ये जाऊन बसत होत्या संध्याकाळी आणि गावामध्ये जर कोणी व्यक्ती आला तर ती माता भगिनी उभी राहायची, आपल्याला हात जोडून बिचारी अभिवादन करायची आणि जाताना धन्यवाद म्हणायची. अशी परिस्थिती या देशामध्ये. नरेंद्रभाई मोदींनी आल्यानंतर 2014 नंतर ठरवलं माझ्या माता भगिनीचा अपमान झाला नाही पाहिजे, माझ्या माता भगिनीला सन्मान मिळाला पाहिजे. प्रामुख्याने तुम्हाला सांगतो करोडो स्वच्छालय बांधण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलं. इतर पक्ष अनेक वर्ष राज्य केले, अनेक वर्ष इतर पक्षांनी राज्य केलं, काँग्रेसने सातत्याने राज्य केलं, पण कधी माझ्या माता बहिणींचं इज्जत वाचवण्याचं काम काँग्रेसच्या डोक्यात कधी आलं नाही. हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. नुसतं हिंदूसाठी नरेंद्रभाई मोदींनी काम नाही केलं. अरे मुस्लिम महिलांसाठी सुद्धा त्यांना सुद्धा राहणीमान उंचावलं पाहिजे, त्यांना सुद्धा त्यांना अभिमान मिळाला पाहिजे, त्यांना सुद्धा प्रतिमान मिळाला पाहिजे. तलाक सुद्धा त्यांनी या देशामधून हटवण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलं. अरे एवढं महान कार्य केलं. नुसतं नरेंद्रभाई मोदींनी एवढंच काम नाही केलं तर प्रधानमंत्री घरकुल योजना आणली. मला सांगा या ठिकाणी बहुजन लोक बसले, ओबीसी लोक बसले, मुस्लिम लोक आहेत, दलित लोक आहेत, प्रत्येकाला घर देण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलं. तेव्हा आम्ही असं पाहिलं नाही नरेंद्रभाई मोदींनी का मुस्लिम आहे, दलित आहे, इतर आहे. अरे या देशामधला प्रत्येक व्यक्ती जो भारतात राहतो तो भारतीय आहे, तो हिंदू आहे, त्याला आपण घर दिलंच पाहिजे. प्रामुख्याने नरेंद्रभाई मोदींनी सुद्धा काम केलं. त्या अनेक महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या. आपण या ठिकाणी पाहत असाल तर गॅसच्या सबसिडी बद्दल सांगणं अत्यंत गरजेचं वाटतं की देशाचा राजा कसा असावा हे सुद्धा एक महत्वाचं काम या ठिकाणी सांगणं मला गरजेचं वाटतं. अरे एक हाकेवरती नरेंद्रभाई मोदींच्या एक हाकेवरती लोकांना सांगितलं की तुमची सबसिडी बंद करा, सोडून द्या, मला गरीब लोकांना सिलेंडर द्यायचं आहे. तर करोडो लोकांनी सबसिडी एका मिनिटामध्ये विड्रॉल केली. हे केवढं मोठं काम या देशामध्ये नरेंद्रभाई मोदींनी केलं. आणि या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सांगतो करोनाच्या फेसमधून आपण सगळे लोक गेलो. करोनामध्ये अजित दादा सुद्धा वेगवेगळ्या दवाखान्यात गेले, दवाखान्यात भेटी दिल्या, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा भेटी दिल्या. पण नरेंद्रभाई मोदींनी या देशामध्ये नुसतं लसीकरण नाही केलं तर देशाच्या बाहेर जाऊन गरीब
वेगवेगळ्या देशाला सुद्धा लसीकरण करून देण्याचं काम या देशामध्ये नरेंद्रभाई मोदी आणि या देशामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त लसीकरण करणारी एक मोठी उमेद या भारताने करून दाखवली हे सुद्धा एक सांगणं या ठिकाणी मला गरजेचं वाटतं. या ठिकाणी आपण पाहत असताना काही गोष्टी आपण पाहिल्या की रामलल्लाचं मंदिर झालं. मग रामलल्लाच्या मंदिरासोबत कोण असते सीताच नाहीये. पण मला असं वाटतं, मला हे सांगणं गरजेचं वाटतं की रामलल्ला म्हणजे रामलल्ला लहान, त्याला रामलल्ला म्हणतात. तिथे सीता कुठून येईल? अरे लहान पोराचं आपण लग्न करतो का? रामलल्लाचं आपण लग्न केलेला, रामलल्लाची आपण मूर्ती स्थापन नाही केली, रामलल्लाची मूर्ती स्थापन केली आपण. राम आणि सीता लक्ष्मणाची मूर्ती स्थापन नाही केली. काही देशाचे स्वतःला मोठे समजणारी मंडळी, आम्ही त्यांचा अपमान करणार नाही, खरंच ते मोठे आहे, पण त्यांच्या मुखातून ही गोष्ट मला असं ते शोभणारी नाही की तुम्ही फक्त रामलल्लाचं मंदिर केलं, तिथं सीता कुठे आहे हे सुद्धा सांगणं अत्यंत गरजेचं होतं. मला असं वाटतंय दादांचं जास्त, दादाचं टायमिंग ठरलेलं, दादा म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे काटे, काटे म्हणजे टायमिंग परफेक्ट असं दादाचं नेचर आहे. त्यामुळे दादा मी जास्त बोलणार नाही, पण मी सगळ्या आपल्या बहुजनांना एक आवाहन करतो की मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आपण सगळ्या लोकांनी मला एक मदत करायची आहे. मदत अशी पाहिजे की नरेंद्रभाई मोदींच्या लोकसभेमध्ये हात वर करण्यासाठी आपल्याला नवनीतजी राणांना निवडून इथून पाठवायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी ताकदीनं मदत केली पाहिजे प्रामुख्याने. आणि त्याकरता आपण या ठिकाणी बहुजन समाजाचा मेळावा घेतला, कारण अनेक बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. दादा या ठिकाणी टेक्सटाईल पार्कचा आपल्याला अनुभव आहे अमरावतीमध्ये. ते टेक्सटाईल पार्क जेव्हा 2014 मध्ये महाराष्ट्र सरकार आली तेव्हा त्या विराट पडलेले टेक्सटाईल पार्क होतं, त्या एमआयडीसी मध्ये कुत्रे सुद्धा फिरत नव्हते. 2014 मध्ये मी मंत्री झालो आणि आमच्या देवेंद्र भाऊला फडणवीस साहेबांना विनंती केली की साहेब आमचा कॉटन बेल्ट आहे, त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्क झाला पाहिजे. आणि टेक्सटाईल पार्कची सुरुवात झाली. 20-21 टेक्सटाईल या ठिकाणी लागले आणि नवनीतजीने त्यात भर पाडली. पीएम मित्राच्या अंतर्गत या देशात 7वा पीएम टेक्सटाईल पार्क सुद्धा नवनीतजीने या ठिकाणी. अनेक गोष्टी नवनीतजीच्या सांगण्यासारख्या आहेत, पण मी तुम्हाला सांगितलं की दादांची घड्याळ फार परफेक्ट चालते. मागच्या वेळेस दादा आले होते, दादांना मी एक गंमत केली होती. दादा तुमचा तेव्हा टायमिंग चुकला होता, पण नंतर टायमिंग जुळला, त्यामुळे सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या. आपण या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल अमरावतीच्या वतीने आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की तातडीनिशी आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या पार्टी मिळून नवनीतजी राणा यांना बहुमताने निवडून आणायचं एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय श्री प्रवीण भाऊ पोटे पाटील साहेब. यानंतर खऱ्या अर्थाने आदरणीय दादा महाराष्ट्राचे कुबेर आपण आहात आणि आम्हा बहुजनांचे बरेच प्रश्न अजून मार्गी लावायचे आहेत. नेमके ते प्रश्न कोणते ही भूमिका विशद करण्याकरिता सहर्ष आमंत्रित करते ग्रामगीताचार्य पौर्णिमाताई सवाई आपल्याला. चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि जिनी चूल आणि मूल या भावनेला मोडीत काढी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या भारतातील पहिली मुख्याध्यापिका शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशा या महान राजाला घडवणारी, जन्म देणारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, भक्त सारे बॉब म्हणेंगे भक्त बनेंगे सेना म्हणून ललकारणाऱ्या, चीनीला चीनी मैदान में म्हणणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंताला जन्म देणारी मंजुळा माता या महान संतांच्या कार्याला सर्वप्रथम मी अभिवादन करते. आज शिवसंभाजी स्वराज्य प्रतिष्ठानद्वारे बहुजन समाजांच्या मेळाव्याच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले आदरणीय
आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा, बोंडे साहेब, पोटे साहेब, सुंदरशा वाघिणी साहेब ह्या बोलल्या त्या आमच्या चित्राताई वाघ, निवेदिताताई, सुरेखाताई, विचारपीठावरील सर्व गणमान्य मंडळी, आपले उमेदवार आदरणीय नवनीत भावे, रवी भाऊ, समोर बसलेली सगळी माझी वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि तरुण भावांना, वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात की नारी नहीं अबला है, इसे क्यों किया बदनाम है, मौका नहीं तूने दिया देखा न उसका काम है, आदर्श देवी जान कर तू शक्ति उसको मांगता, यह भी समय आता है कि अब लोग सुबह जब जानता। और नवरात्रात तिची पूजा करते आणि एकीकडे स्त्रीला हिणवण्याचं काम आमच्या पुरुष वर्ग आजही या स्वातंत्र्य मिळालेल्या देशात करते। स्त्रीला तुझ्या एवढी ती उत्तम वागते, समाज उत्तम भाषण देते, तुलाही शांत शिकू जाणते, मग ती मागे कशाने काय कमी आहे नवनीत? जी पुरुषापेक्षाही सुंदर बोलते, म्हणजे कधी कधी आम्हाला वाटायला लागते की आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो, मराठी भाषा शिकत आलो, पण आमच्यापेक्षा अस्खलित मराठी नवनीतताई भाभी बोलतात आणि गरज आहे काळाची। ज्या ज्या वेळेस स्त्री समोर झाली मग तो कुटुंबाचा विकास असो। मी शेतकरी मेळाव्यात नेहमी सांगत असते की भावांनो, तुम्ही तुमची अर्धी शक्ती घरात ठेवली आणि म्हणून शेतात बोंब मारायला लागली। ज्या दिवशी घरातली अर्धी शक्ती तुम्ही शेती व्यवसायासाठी वापराल त्या दिवशी तुम्ही सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। नवनीत भाभी, तुम्ही खूप प्रश्न मांडले, मी निवडून या म्हणणार नाही, मी डायरेक्ट तुम्हाला कॅबिनेट मंत्री व्हा आणि तिथं गेला कृषी मंत्री मागा। ज्या दिवशी तुम्ही कृषी मंत्री व्हाल त्या दिवशी खरं या नारीला अभिमान वाटायला लागेल की ज्या देशात तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव, सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे वळ, मानवतेचे तेज दळतो विश्वा माझी आयोगे, या शेतकऱ्याच्या प्रतिष्ठेला त्याच दिवशी नाव येईल। अजितदादा, तुम्ही खूप योजना आणल्या, सगळं काही आणलं, पण इथं बसलेल्या सगळ्या बहुजन समाजाचं मी दुःख व्यक्त करते। माझा बाप कर्जात मेला, माझा सासरा कर्जात मेला, मी कर्जात आहे, माझं पोरभे कर्जात आहे। आज आमच्या शेतीच्या धान्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे, याच्यावर बोला, त्याच्यासाठी काहीतरी करा आणि ते गरजेचं आहे। आज सकाळी माझा पोरगा बोलला, मम्मी त्यांनी बाजारभाव पाळले, आता तुला काम नाही, कापसाच्या वाता कर म्हणे, मी विकतो। अशी परिस्थिती देशात, या देशात एका महिला शेतकऱ्याला बोलायच्या बाबतीत येऊ नये दादा। आमचं तुमच्याकडे फार मोठं मात आहे, आम्ही बाप म्हणून तुमच्याकडे पाहिजे। बापाजवळ नाही रडायचं तर कोणाजवळ रडायचं? सासरा ऐकत नसते, बाप ऐकत असते, भाऊ ऐकत असते, आणि म्हणून आम्ही सगळेचे सगळे तुमच्याकडे बाप या नात्यानं बघतोय। एक स्त्री उमेदवार आम्ही आमच्या जिल्ह्यातनं दिली आहे आणि ती अशी तशी लेची पेची नाही, 2 खात्यान 2 देते, कारण निरीक्षुडी ज्याच्या घरे पाहिली त्याचे सरस्थान व्हावी, चातुर्य लक्षणे अधिक दिसती महिलां माझी। सर्वात मोठी ढाल आजपर्यंत देशाच्या इतिहासात पाहिलं तर स्त्री होती, आणि ही ढाल म्हणजे आपल्या अमरावती जिल्ह्यात ताई चित्राताई, तुम्ही वाद आणणार जरी असल्या पण तुम्ही ढाल आहे, या पक्षाची ढाल मी स्त्रीला समजत। आमच्या वेळेस जेव्हा आम्ही शेतकरी संघटनेत होतो तेव्हा आम्हाला शंकरण्णा धोंडके नेहमी म्हणायचे, ताई आम्हाला लपायला तुमचा पदर आहे हो, कारण मायच्या पदराखाली लेकरं लपल्या जातात, म्हणून पक्षासाठी महिला आघाडी, महिला विंग फार महत्वाची असते, तिला डावलून चालत नाही। आणि जसा समाजी पुरुषांना आदर तसा महिलांशी असावा व्यवहार, किंबहुना अधिक त्यांचा विचार झाला पाहिजे समाजी, आणि हा विचार तुमच्या भाजपच्या पक्षाने केला। तुम्ही म्हणाल बाई तुमच्या म्हणतात, तुम्ही कोण आहे? सगळ्यांच्या मनात शंका येईल, मी कुठल्या पक्षाची नाही, कारण सुरेखा ताईंना आल्यावर विचारलं पौर्णिमा तू इथं कशी? ताई मी एका स्त्रीसाठी आली आहे, स्त्री माझी जात आहे आणि जातीसाठी माती खाणार आहे, कारण जातीसाठी जो समोर आला तोच जीवनाच्या शिशी झाला। लक्षात ठेवा, किती भांडण असू द्या भावाभावाचे, पण शेजारच्या भावाला परका माणूस मारायला आला तर हा भांडण असलेला भाऊ सुद्धा त्याच्यासाठी धावत जातो। मग स्त्री तर माझी जात आहे, या स्त्रीसाठी जर कोणी अपशब्द बोलत असेल तर निश्चितच सगळ्या स्त्रियांनी त्यासाठी आवाज उठवला पाहिजे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो। म्हणजे आपल्या पक्षातल्या पुरुषाने कुठल्याच पुरुषाला अधिकार नाही स्त्रीला बोलण्याचा,
कारण का म्हणता आपला तिला ती शक्तिशाली नाही का राष्ट्रसंतांचं भजन आहे. इथे कृषी प्रदर्शनी होती, कृषी प्रदर्शनीत मी प्रदर्शनी पाहायला गेली. तिथे नाव नोंदणी होती. नाव नोंदणीच्या ठिकाणी नाव नोंदायला गेली. माझा नवरा माझ्या सोबत होता. एक तरुण पोरगा आला वरुडचा आणि बोलायला लागला, काय समजते म्हणे या बायाले. बाया म्हणे इथंच गर्दी करून राहिला. पकडलं त्याचं मनगट. अरे आपला म्हणे तिला धरुनी त्याच्या मनगटा राष्ट्रसंत म्हणतात. पकडलं त्याचं मनगट. काय बोलून राहिला. नाही म्हणे काकू सॉरी सारी नाही. का म्हटलं बायाने काय समजते. 26 पुरस्कार घेणारी स्त्री या जिल्ह्यातील शेतकरी हो म्हटलं. तुला काय अधिकार आहे स्त्रीला म्हणायचा. हाच अधिकार काही तुमच्या जवळ आहे. का म्हणता आपला तिला धरून त्याच्या मनगटात द्या हाणून 2 असं जयजी म्हणलेलं होत नसते. कारण आम्ही ज्या विंग मधून आलो, ज्या चळवळीत आलो, ही चळवळ आम्हाला तेच शिकवते की जेव्हा जेव्हा तुमच्यावर अन्याय होते, बाबासाहेबांनी सांगितलं की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. मग का अन्याय सहन करायचा. पण आज या पक्षाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये नवनीत भाऊजींना तिकीट मिळाली. आपण सर्वांनी 26 तारखेला एक स्त्रीचा सन्मान म्हणून आपली बहीण, आपली आई, आपली मावशी, आपली काकू, आपली वहिनी समजून सर्वांनी तिला मी आपली सगळ्यांची शेतकरी बांधवाची मुलगी बहीण, बहुतेक सगळे शेतकरी मला ओळखतात. मी आपल्याला आव्हान करते की आपण सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांनी जात पात धर्म पंथ भेद हे सगळ्याच्या सगळं विसरून 26 तारखेला सर्वांनी नवनीत राणा यांच्या 1 नंबरच्या बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायची जबाबदारी तुमची आहे. कारण गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो, अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग सी, मिट जाए हिंसाचार और मानव बने सबके ही दिए, हिंसा पशुवत कर्म यह कर सके न सब में, ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में साधु संत का, तब शांति होगी विश्व में, तुकड्या कहे कथा अंत का. मला ऐकून घेतलं. आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देते. झालेली सेवा गुरुदेवसाठी समर्पित करून शब्दाला विराम देते. जय गुरुदेव. धन्यवाद पौर्णिमाताई. आणि यानंतर सहर्ष आमंत्रित करते प्रतिज्ञश उद्योजक अमरावती भूषण माननीय श्री संजय भाऊ जाधव. समस्त अमरावतीकर, व्यासपीठावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री पवारसाहेब, श्री बोंडे साहेब, आमचे मित्र प्रवीण भाऊ, चित्राताई वाघ साहेब, मॅडम, नवनीतजी, रवी राणा साहेब आणि ज्येष्ठ मान्यवर. हा राजकीय मंच आहे, पण रवी भाऊंनी सांगितलं की 2 शब्द बोलायचं आणि 2 मिनिटच मला दिलेले आहेत. त्यामुळे मी 2 मिनिटात माझं वैयक्तिक मत असं तुमच्यासमोर मांडतो की आपण आपल्या जरी लोकसभेचं इलेक्शन आहे पण आपण आपल्या अमरावती शहराबाबत विचार केला पाहिजे किंवा अमरावती भागाचा विचार केला पाहिजे. आणि हा भागाचा विचार करत असताना आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या शहराचा, आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे. आणि विकास व्हायला पॉवर पाहिजे, अधिकार पाहिजे. आज आपल्या अख्ख्या देशामध्ये एक्झिट पोल असं सांगते की काय कोणाला किती सीट मिळतील, पण पॉवर मध्ये किंवा आता नरेंद्र मोदी पुन्हा 3ऱ्यांदा विराजमान होतील पंतप्रधान म्हणून. आणि नरेंद्र मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील तर आपल्या अमरावतीचा चेहरा आमच्या नवनीतताई राणा या सर्व देशामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि त्यांचं कार्य जवळून त्यांनी अमित शहा साहेबांनी आणि मोदी साहेबांनी बघितलेलं आहे. तर विकास करायचा असेल तर पॉवर मोदींची येणारच आहे. पण त्या पॉवर मध्ये जर आपल्या अमरावतीतला जर एक पॉवरफुल नेता जर आपल्याला दिला आणि मॅडमने सांगितलं जसं मंत्री होतील तसंच आपल्या शहराला विकासाला गती देण्याचं काम यांचं मंत्रीपद मिळाल्यानंतर होईल. आणि आम्ही अपेक्षा करतो
की नवनीताईंनी ही निवडणूक जिंकून मंत्रीपद पटकावून आपल्या शहराचा विकास करावा आणि आपला सर्वांगीण विकास करावा, एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद संजय बोरसाळकर. आणि यानंतर सहर्ष आमंत्रित करते उपस्थितांना संबोधित करण्याकरिता अमरावती बहुजनांचा आश्वासक चेहरा आणि शासन दरबारी आपले सगळे प्रश्न मांडणारे कर्तव्यदक्ष खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब आपला सहर्ष आमंत्रित करते. मुंबईमध्ये 3 लोक पकडले गेले संशयास्पद परिस्थिती. पोलीस आपल्या महाराष्ट्रातले खूप हुशार, त्यांना संशय होता का हे पाकिस्तानी आहे. सगळे एसपी कमिशनर सगळ्यांनी मोठा प्रयत्न केला, ते काही बदेच नाही, मारलं जोडलं. एक साधा पोलीस कॉन्स्टेबल आला, तो म्हणे मी सांगतो याच्यातला पाकिस्तानी हिंदुस्थानी कोण आहे. तो धावत धावत आला आणि जोरदार म्हणे भारत माता की. जे 2 पाकिस्तानी होते त्यांनी हात वर्त केले नाही, जे हिंदुस्थानी होता त्याने जोरदार दोन्ही हात वर्त केले आणि म्हटलं भारत माता की. अजूनही पुढे राहिलं असेल, मी इकडे पाहिलं नाही. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, कृषी रत्न शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख की. टाकाला जाऊन भांडणं लपवण्यात अर्थ नाही. 26 तारखेची निवडणूक आहे आणि 26 एप्रिलच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री कोण असला पाहिजे, अमरावतीचा खासदार कोण असला पाहिजे, हे सांगण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आलेले आहेत. आणि इथे उपस्थित आहेत आमदार प्रवीणजी पोटे पाटील, आमदार रवी राणा आणि ज्यांना आपण नेहमी टीव्हीवर पाहतो, आज प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळाल्या अशा चित्राताई वाघ, सर्व उपस्थित मान्यवर. आज या कार्यक्रमात 40 मान्यवरांचे सत्कार सुद्धा केले जाणार आणि म्हणून मी दादांना विनंती करणार आहे आणि तुम्हालाही विनंती करणार आहे की दादांचं भाषण झाल्यानंतर सुद्धा आपल्या समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे असे लोक आहेत. ऍडव्होकेट ज्योतिषाचार्य सागर महाराज देशमुख, मोहनदादा कारंजेकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे हेमंतजी काळमे, विश्वंभरजी मार्के, जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ, ज्यांचं भाषण ऐकलं पौर्णिमाताई सवाई, विजयजी जाधव, बापूसाहेब देशमुख, बाळासाहेब वानखडे, चंद्रभाऊ देशमुख, विजयभाऊ राऊत, चंद्रभाऊ पवार, दीपकभाऊ भोयर, सुखदेवराव राऊत, ज्यांनी वृद्धाश्रम सातत्यानं मोठ्या कठीण परिस्थितीत चालवलं, राजूभाऊ उगले, शिवदासजी घुले, डॉक्टर अजय डफळे, डॉक्टर श्याम सुंदर निकम, ज्यांनी कोरोनामध्ये सिव्हिल सर्जन म्हणून काम केलं, प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रफुल्ल कडू, श्री संजय जाधव, श्री संजयजी तरडे, श्री अशोकराव ठाकरे, श्री पुरुषोत्तम बोरकर, श्री अजयजी पाटील, श्री तुषारजी देशमुख, श्री राजाभाऊ देशमुख, श्री विलासजी पुणकर, श्री नितीनजी डहाके, श्री प्रभाकरराव बोके, माझी वर्गमैत्रीण आणि अतिशय चांगली गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर सोमजी, डॉक्टर रामदास रहाटे, रणजितजी बंड, डॉक्टर विक्रम वसू, विजयराव देशमुख, जयंतराव वानखडे, माजी मंत्री अनिल वराडे यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौभाग्यवती अनुराधाताई वराडे, अनिलजी दवंदा, प्राध्यापक गजाननराव देशमुख, श्री पोलाडजी, सौभाग्यवती रंजनाताई पडोळे आणि ऍडव्होकेट श्रीकांत खोरगडे. माझी विनंती राहणार आहे सगळ्या समाज बांधवांना
या समाजभूषणाचा जेव्हा सत्कार करतील दादा, तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवण्यासाठी आपण राहायचं. मी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे आभार जन्मभर मानतो आणि मानत राहणार. माझ्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा फोटो आहे. कारण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र होते आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ओबीसी घटक करायचा होता तेव्हा त्यांनी सांगितलं की विदर्भामध्ये शेतकरी समाज हा माळी तेली याच्याबरोबरच मोठा समाज कुणबी समाज आहे. पण दुर्दैवानं मोठेपणामध्ये जाऊन हा मराठा लिहितो. खरं आहे का खोटं आहे? आणि कुणबी लिहा. आपल्या बापदादानं ते ऐकलं आणि त्याच्यामुळं आपण कुणब्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालं. मिळालं का नाही मिळालं? खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. मराठवाड्यामध्ये भाऊसाहेब केले होते. गडीवरच्या देशमुखांनी म्हटलं नाही आम्ही मराठी आहोत, आम्ही एवढं खाली उतरणार नाही, आम्ही कुणबीच राहू. पश्चिम हे भाऊसाहेबांच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे म्हणून मी सांगतो दादा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब गेले, तिथे मराठ्यांनी ऐकलं नाही. आणि आज म्हणून माझे वडील मास्तर झाले, ते मास्तर झाले म्हणून मी डॉक्टर झालो आणि डॉक्टर झालो म्हणून आज खासदार झालो. आणि म्हणून भाऊसाहेबांसाठी एक वेळा जोरदार भाऊसाहेब पंजाबराव देशमुख की जय. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपला कुणबी भाकर होते, माळी समाज भाज्या पिकवून भाज्या बनते आणि तेली समाजाचं तेल नसलं तर आपली थाळी बनत नाही. आणि म्हणून हा बहुजन समाज आहे, माळी तेली कुणबी. आता एक गोष्ट सांगणं अतिशय आवश्यक आहे का काँग्रेसच्या काळामध्ये या तिन्ही समाजाला अक्षरशः छळलं. तुम्हाला आठवते का नाही आठवत माहित नाही, पण मला आठवते. आमच्या सौरला जे पिकत होतं भाव तर भेटतच नव्हते, पण जे भाव राहत होते त्यातलंही द्यावं लागत होतं सरकारला. त्याचं नाव होतं लेवी. आणि आजही कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव, मी देवेंद्रजी फडणवीसांशी बोललो, आता अजितदादाच्या समोर बोलतो की कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव कमी आहेत. आणि म्हणून काल देवेंद्रजीशी बोललो, देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही भावांतर देऊ 4000 कोटी रुपये सोयाबीन आणि कापसाच्या भावाची फरक करून टाकू. दादा तुम्ही अर्थमंत्री आहात म्हणून सांगतो. कारण काल देवेंद्रजी दर्यापूरमध्ये बोलले का या बहुजन समाजासाठी जो शेतीवर आहे, कारण ऊसासाठी एफआरपी तुम्ही देता, पण आमच्या सोयाबीनचं कापसाचं कोण पाहिजे आहे का नाही? ऊसासाठी साखर कारखानेवाले श्रीमंत, तुम्ही श्रीमंत नाही. खरं आहे ना? तेव्हा दादाचं कसं आहे की दादाला खरं बोललेलं आवडते आणि तेही कसे आहे का खरं बोलते, दुसऱ्याला राग आला तरी चालत. खरं आहे का खोटं आहे? आणि म्हणून सोयाबीन आणि दादा सोयाबीन आणि कापसासाठी काल देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं आचारसंहिता आहे म्हणून स्कीम जाहीर करू शकत नाही, पण 4000 कोटी रुपये राखून ठेवलेले आहे. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो.
दादा तुम्ही एक चांगलं सरकारनं काम केलं, तुमचं खरोखर अभिनंदन करतो. आम्ही शेतकऱ्याचे पोरं, शेतमजुराचे पोरं, 1 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न पोरं, आमच्या पोरी सरकारी कॉलेजमध्ये, सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा खासगी मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही मंत्रिमंडळाला जाहीर केलं का मेडिकल इंजिनिअरिंग साठी पोरीला कोणती फी लागणार नाही. केलं होतं का कधी काँग्रेसवाल्यांनी? केलं होतं का? थोडस तुम्ही मोठ्यानं बोला. हा, मोठ्यानं बोलले तर मला समजत. पण मी खासदार म्हणून काम करतो, खासदार म्हणून काम करतो. मी मोदीजींना जवळून पाहतो. आणि मोदीजी काय म्हणतात का शेतकरी राहिला तर तो जन्मभर सुधारणार नाही. शेतकरी एकत्र जर आला, जर का फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन केलं तर सुधरण. मोदीजी म्हणतात का शेतकऱ्यानं स्वतःचा माल विकला पाहिजे, व्यापारी झाला पाहिजे, स्वतःची एफपीओ काढली पाहिजे. 10,000 एफपीओ काढल्या, महाराष्ट्रात 1,000 एफपीओ काढल्या. माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे का सरकार खूप मदत देते एफपीओला, पोखरामध्ये मदत देते, स्मार्ट मध्ये देते, त्याच्यामध्ये आपण फायदा घ्या. नव्हे काही तुम्ही कोटे साहेबांना पाणी दिलं मलाही द्या. एवढं नक्की आहे का 27 कॅन्डिडेट आहे. नवनीत राणा उरलेल्या 36 कॅन्डिडेटला पाणी पाजणार आहे. दादा एक अजून दुःख सांगतो. सगळे नाही होणार आहे. दादा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही सगळं मानतो. बौद्ध समाजामध्ये अफवा उडवली की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी संविधान बदलणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी सांगितलं संविधान बदलणार नाही. या संविधानामुळं ताकदवान आहे आणि पाकिस्तान बर्बाद झालाय. पण दादा बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानतो, अतिशय ताकदीने मानतो, संविधानानं मानतो. पण अमरावती जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून वंचितचे लोक, वंचित आघाडीचे लोक किंवा काँग्रेसचे लोक इतकं बेकार राजकारण करतात आहे का त्या पांढरी खानमपूरला, दादा पांढरी खानमपूरला एका गेटवरून, दादा पांढरी खानमपूरला एका गेटवरून कमिशनर ऑफिसवर राजकारणानं मोर्चा काढला आणि मोर्चा काढला आणि बहुजन समाजाच्या 14 लोकांवर अॅट्रॉसिटी लावण्यासाठी काहीच गुन्हा नव्हता, कोणीच शिव्या दिल्या नव्हत्या, अॅट्रॉसिटी लावल्या गेली. दादा अजून एक सांगतो, कारण मी एसपीशी बोललो होतो. एक त्या पांढरी खानमपूर मध्ये एकानं अतिक्रमण केलं, दुसऱ्याला काढ म्हणून सांगितलं, हात जोडले तर त्यांच्यावरही अॅट्रॉसिटी लागली. मी एसपीला बोललो, एसपी म्हणे, मी एसपीला म्हटलं, एसपी म्हणे मी अटक करणार नाही, पण बहुजन समाजाला 14 जणांना अटक झाली. आणि म्हणून दादा आज असं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की बहुजन समाजाचा तेली माळी कुणबी कोणी असेल, जो बाबासाहेब आंबेडकराला मानतो, जो पंजाबराव देशमुखाला मानतो, त्यांनी जगावं कसं. आणि म्हणून एक तरी आपल्या इथे आवश्यक सूचना तुम्ही दिल्या गेल्या पाहिजे का, जर का त्याचं तथ्य तपासलं गेलं पाहिजे. एसपीलाही सूचना दिल्या गेल्या पाहिजे की तथ्य तपासल्यानंतर अॅट्रॉसिटी लावा.
आज सगळ्या लोकांच्या मनात भीती आहे. आज सगळ्या लोकांच्या मनात भीती आहे की एक काँग्रेसचा उमेदवार तो आमदार झाला तर दर्यापूरमध्ये हे प्रकरण वाढलं आणि जर का अमरावती जिल्ह्यामध्ये तो खासदार झाला तर आमच्या अॅट्रॉसिटीने कसं होईल हे भीती बहुजन समाजामध्ये आहे. खरं आहे का नाहीये? खरं आहे का नाहीये? ही भीती अतिशय बहुजन समाजामध्ये. आहे का नाही? पाहते म्हणते 302 कुर्ला पण अॅट्रॉसिटी खतरनाक. आणि म्हणून दादा एक गोष्ट सांगतो की आज सगळ्या लोकांना सगळ्या गावागावात सगळ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाहिजे. हनुमान चालीसा बोलणारी नवनीत राणा पाहिजे. आणि मग नरेंद्र मोदी याच्यासाठी पाहिजे का नरेंद्र मोदी आल्यापासून कुठं बॉम्बस्फोट झाले नाही. नरेंद्र मोदी आल्यापासून कुठे अजमत कसा पुसला नाही. नरेंद्र मोदी आल्यापासून भारत आबाद झाला. 16 नोव्हेंबर वरून 5व्या नंबरवर आला आणि जो पाकिस्तान श्रीमंत होत होता काँग्रेसच्या मुळे, नकली नोटा छापण्यामुळं, ड्रग मुळे, शस्त्रास्त्रामुळं तो पाकिस्तान बर्बाद झाला. आणि म्हणून 4.5 घरकुलं देणारा, 9.5 योजना देणारा प्रधानमंत्री सगळ्यांना पाहिजे. पाहिजे का नाही पाहिजे? अरे एक डोक्याला ताण द्या ना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जर करा, कोणी हात वर तर करा राहुल गांधीसाठी एखादा तरी. राहुल गांधीला प्रधानमंत्री कराल का? लालूच्या पोराला कराल का? स्टॅलिनला कराल का? मग आपल्या समोर कोण सापडते प्रधानमंत्री करायसाठी? कोण आहे? जोरदार सांगा. मोदी आहे. मोदी आहे. सातत्यानं अर्ज करून अमरावतीचा विकास करते. वर्धेचा खासदार रामदास तडस, नवनीत राणा अमरावतीची खासदार आणि मी राज्यसभेचा खासदार असलो तर तिघाच्या ताकदीनं अमरावतीचा विकास दादाच्या पश्चिम महाराष्ट्रासारखा होईल का नाही? होईल ना. मग हे दोन्ही खासदार, तिकडे रामदास तडस, तिकडे नवनीत राणा. नवनीत राणाचं तर नशीब खूप चांगलं. बाबासाहेब आंबेडकर 1 कोट दाखवतात. किती कोट दाखवतात? 1 कोट दाखवतात. बाबासाहेब आंबेडकरनं कधी असं केलं का? असं कधी केलं नाही. 1 कोट दाखवतात. नवनीत राणाचा नंबर कमळाचा कोणत्या नंबरचा आहे? 1 नंबर. 1 नंबरचं बटन दाबा. नवनीत राणांकडून डायरेक्ट मोदीजीला मतदान करा. 26 तारखेला मतदान करा. बाकीच्या ठिकाणी मतदान आपलं कमी होते, बाकीच्यांचं जास्त होते. आपल्याला समान नागरी कायदा आणायचा आहे. आणायचा आहे का नाही? आणायचा आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात लिहिलाय आणि समान नागरी कायद्यासाठी, विकसित भारतासाठी ऊन असो लग्न असो 26 तारखेला ताकदीनं मतदानाला निघा आणि नवनीत राणा यांना विजयी करा एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दांना धन्यवाद बोंडे साहेब. खऱ्या अर्थाने मंडळी कार्यक्रम अतिशय वेळेत आणि मिनिट टू मिनिट चालवायचा प्रयत्न चालू आहे दादा, पण तुमच्यावरती प्रेम इतकं लोकांचं आहे की तुमच्या सत्कारासाठी तब्बल 80 आदरणीय अजितदादा तुमच्या सत्कारासाठी तब्बल 80 चिठ्ठ्या आल्या. म्हणजे मला आश्चर्य वाटतं कॉलेजमध्ये पण एवढ्या चिठ्ठ्या मिळाल्या नाही जेवढ्या चिठ्ठ्या आता येत आहेत. पण त्या चिठ्ठ्या देणाऱ्यांना नम्र विनंती, हा कार्यक्रम सन्मान सोहळ्याचा नाही, आपल्याला बहुजन मधल्या कर्तृत्वान मान्यवरांचा
त्यांना मनोगत ऐकायचं आहे. सहर्ष आमंत्रित करते अमरावती जिल्ह्याच्या खासदार असलेल्या आणि आगामी निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या स्नुषा श्रीमती नवनीतजी राणा. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आणि आदरणीय मंचावर उपस्थित आमचे सगळे मान्यवर आमचे या राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे आदरणीय जे बोलतात ते करतात असे नेते, आमचे अजितदादा भांडे, देशमुख महाराज, सुरेखाताई लुंगारे, रणजितदादा बंड, नानक रामजी नेपनानी, किरणताई महले, डॉक्टर गणेशजी खारकर, बापूसाहेब देशमुख, आमचे काका आणि जयंतराव काका वानकडे, राऊत काका, सुमतीताई ढोके, आशिषदादा आचकरे, विजयदादा राऊत, संध्याताई टिकले, विवेकदादा गुल्हाने, निते मंगेश दादा, बाळासाहेबजी इंगोले, चंदूदादा अजयजी सारस्कर, संजय दादा जाधव, विजय दादा जाधव, राजू दादा जाधव, ललित दादा समदुरकर, मंगेश दादा इंगोले, सुनंदाताई खर, आणि सगळे मान्यवर जोडेही मंचावर आहेत. जर कोणाचं नाव चुकलं असेल तर माफ करा, पण आपल्या प्रत्येकाची उपस्थिती आज अमरावतीमध्ये हे दाखवत आहे की आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे. की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याची निर्माण केली तेव्हा जातीपाती न पाहताना फक्त महाराष्ट्र माझा राहिला पाहिजे. 75 वर्षामध्ये जे इतिहास मध्ये कोणी काम करू शकला नाही, ते बारीक बारीक छोटे पासून ते मोठे गोष्टी ते पार्लमेंट पर्यंत पोहोचवणं आणि त्याला काय. नवनीत राणा मोठी नाही आहे. नवनीत राणा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यासाठी दिवस रात्र एक करत आणि रक्ताचं पाणी या जिल्ह्यासाठी दिलेलं आहे. आणि कोणी जर म्हणत असाल की नवनीत राणाला पाडा, बरेचसे नेते एक मंडळी एक आपल्याला अनुभव येत आहे ज्या पद्धतीने बारामती पूर्ण देशामध्ये
ज्याला स्वर्ग मानल्या जात आहे की विकासाची सगळ्यात मोठी नांदी जर कोणी केली असेल तर अजितदादांनी बारामतीमध्ये केलेली आहे. ज्या पद्धतीने संघर्ष आपल्याला तिथे पडत आहे की सगळे एक होत आहे आणि सगळे राजकारण माझे अमरावतीमध्ये चाललं आहे की सगळे नेते विरोधी पक्षाचे एक झाले आहे. घड्याला निवडून आणा म्हणते पण नवनीत राणा परत 2024 मध्ये देशावर बसणार आणि प्रधानमंत्री होणार आहे. विकास करिता या जिल्ह्याकरिता जर आपल्याला खासदार जर असली तर येणाऱ्या भविष्याचे आमचे मुलं पुण्यात जातात, औरंगाबादला जातात, मुंबईला जातात, हैदराबादला जातात काम करण्यासाठी. जसं पेरतात ते पेरणं जर मला नाही आला पण मला विकास कसा करायचा पोटतिडकीने कसे माझे प्रश्न मांडले पाहिजे. मला माहिती आहे दादांनी म्हटलंय की प्रश्न मांडण्यासाठी फक्त प्रश्न मांडण्याने विकास होत नाही पण त्याच्यासाठी जे पोटतिडकीने त्या पार्लमेंटमध्ये स्वतःला लहान समजून प्रत्येक मोठ्या नेत्यांपर्यंत जाणं, त्यांच्या ऑफिस पर्यंत जाणं, माझे टॅक्स पार्क साठी 1 वर्ष संघर्ष केला मी. जेव्हा मोठ्याने तिथे बोलले निर्दलीय खासदार म्हणून जेव्हा तिथे मी उभे राहून पार्लमेंटमध्ये बोलत असताना तर सगळे माझ्या चेहऱ्याला पाहत होते की हे एकटी आहे पण आपल्या क्षेत्राचा प्रत्येक प्रश्न त्या पार्लमेंट पर्यंत पोहोचवते आणि प्रत्येक मंत्र्यांचे ऑफिस पर्यंत जाते. ती पोटतिडकी या जिल्ह्यासाठी मी गेल्या 5 वर्षापासून दिलेली आहे. काय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मैदानात होते तेव्हा त्यांनी पाहिला नाही मागे किती सपोर्ट करणारे आहे आणि समोर किती विरोधक उभे आहे. मैदानात उतरलो तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मयान हातात घेऊन उतरतो. गरज पडली तर मयानातून तलवार काढणं सुद्धा आमची आई जिजाऊनी जर छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवली आहे तर त्याच आई जिजाऊचे लेखू आम्ही आहे आणि त्याच विचाराने या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. ज्या ट्रायबल एरियामध्ये साधा आमदार त्या क्षेत्रामध्ये पोहोचू शकत नाही, प्रत्येक कोणेपर्यंत पोहोचून 75 वर्षामध्ये जे समस्या 6 रोड पासनं 24 गावामध्ये जे लाईटची समस्या पासनं कनेक्टिव्हिटीच्या ट्रायबल क्षेत्रामध्ये जे समस्या केंद्रातून खेचून आणू शकली ते प्रत्येक गोष्टी मी माझ्या जिल्ह्यात केले आहे. तेहतीस महिन्याची सरकारमध्ये आमची अमरावतीचा एअरपोर्ट उद्धव ठाकरेजींनी स्क्रॅप मध्ये टाका म्हणून आदेश त्या अधिकाऱ्यांना दिला आणि त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा मला फोन केले की ताई आता जर तुम्ही मॅडमचा पाठपुरावा केला नाही तर आपल्या अमरावतीचा एअरपोर्ट कधी होणार नाही. त्या एअरपोर्टचा पाठपुरावा केला आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये या 2024 मध्ये ते हाल होत आहे. जेव्हा आम्ही त्यांच्या पुढे हे सगळी गोष्टी ठेवली तर त्यांनी मंचावरनं अनाऊन्स केले की आचारसंहिता लागायचे पहिले आम्ही या राज्यासाठी 4000 कोटीचं प्रावधान फंडामध्ये केलेलं आणि आमच्या शेतकऱ्यांना आम्ही गाड्यावर सोडणार नाही. ते शब्द आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सगळ्यांना आश्वस्त केला की तुम्ही तुमच्या मैदानात खुलेआम जाऊन शेतकऱ्यांना सांगू शकतात की 4 जूनला जेव्हा आमची आचारसंहिता संपन्न त्यापासनं तिची प्रोसिजर आम्ही ऑन रोड सगळ्यात लहान दादा मला काहीच फरक पडत नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने इमानदारीने माझ्यासाठी काम करताय मला धीर भेटताय की मी या मैदानात एकटी नाही आहे. या मैदानात महिला म्हणून लढत नाही आहे कारण 5 वर्ष जेव्हा मी काम केलं त्याच पोटतिडकीने या मैदानामध्ये मी आज सुद्धा उभी आहे आणि मी सगळे कार्यकर्ता माझे पदाधिकारी आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक व्यक्ती राष्ट्रवादीचं त्याला नेहमी हे राहिलं होतं की 14 मध्ये तुम्ही मला साथ दिली, 19 मध्ये तुम्ही आम्हाला समर्थन दिलं आणि आज सुद्धा जेव्हा मी इलेक्शन लढत आहे तर आज सुद्धा आपण प्रचाराला माझ्या अमरावतीमध्ये आहे. तर हा सगळी गोष्टी आम्हाला आमच्या आशीर्वादाच्या रूपाने अमरावतीला आणि मला सुद्धा मी धन्यवाद करत आणि जेवढेही माझे अमरावतीकर
इथे उपस्थित आहे. नवनीत राणा गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जेवढेही लोक संत आमच्या अंबानगरीमध्ये झाले त्यांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे की माणूस द्या, माझा माणूस द्या, आणि त्या माणुसकी या नात्याने या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. कोण कुठे पोचला आणि कोण कोणाला खाली पडायचं आहे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही. नवनीत राणा या क्षेत्रामध्ये आहे ते माझी येणारी पिढी म्हणजे माझी युवकांचं भविष्य मी कशी सुरक्षित केली पाहिजे, नागपूरवरनं अमरावती मेट्रो कशी आली पाहिजे, टेक्सटाईल पार्क मध्ये 2 ते 3 लाख मुलांना रोजगार कसा भेटला पाहिजे, येणाऱ्या भविष्यामध्ये पायलट ट्रेनिंग अकॅडमी साऊथ एशियाची ते सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी आपण अमरावतीमध्ये आले ते लवकरात लवकर चालू कशी केली पाहिजे, स्काय वॉक माझे टुरिझमच्या हिशोबाने ट्रायबल एरियामध्ये ते स्काय वॉक कसं सुरू झालं पाहिजे. दादानी मागे फायनान्स मिनिस्टरचे नात्याने आमची जेव्हा मीटिंग घेतली तेव्हा यांनी म्हटलं की ट्रायबल एरिया असल्यानंतर तिथे टुरिझमच्या हिशोबाने आपल्याला काय करता येईल त्याकरिता तुम्ही मला सांगा. आणि त्याच्यासाठी तेव्हा मी त्यांना विनंती केली की केबल कार हा खूप आवश्यक आहे. ट्रायबल एरियामध्ये झू जर आपण नागपूर सारखं केलं ते येणाऱ्या भविष्यामध्ये टुरिझमचं सगळ्यात मोठं स्थळ ही माझी अमरावती होईल आणि त्या माध्यमातून माझी अमरावतीमध्ये सगळ्यात मोठा रेव्हेन्यूचा सगळ्यात मोठं साधन आपण उपलब्ध करून देऊ शकतो. येणारी पिढी जी आमची मुलं आहेत त्यांच्या हाताला बरेचसे रोजगार भेटतात ते विजन घेऊन या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. कोणी कितीही टीका टिप्पण्या केल्या, चित्रताईंनी म्हटलं की मी काय बोलवलं होतं. ताई मला कधीही कोणाला अपमान करण्यात इंटरेस्ट नसते कारण की मी आई जिजाऊ मातेचे विचारावर चालणारी आहे, रमाईचे विचारावर चालणारी आहे. अंबानगरीमध्ये कोणी आला त्यांचे आम्ही नमस्कार करून त्यांचं स्वागत करतो. पण बरेचसे लोक हे विसरून जातात की त्यांनी महिलातून जन्म घेतलाय आणि महिलांचा सन्मान करणं ही आमच्या देशाची संस्कृती आहे. पण बरेचसे लोक ते विसरून आणि बरेचसे त्याच्यामध्ये आनंद घेताना आपल्याला बरेचसे दिसतात. मी आपल्याला एवढीच विनंती करीन की आज अजितदादा शेवटचे 3-4 दिवस सुटले आणि ते प्रचाराला इथे आले, ते आशीर्वाद देण्यासाठी इथे आले, त्यांच्या मनापासून आपण धन्यवाद करू. आज डॉक्टर पंजाबराव देशमुखजींना जेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही बोलत असताना मी सगळ्या नेत्यांसोबत बोलली की पहिले कृषी मंत्री म्हणजे आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुखजी. आमच्या इकडचे जेव्हा कृषी मंत्री झाले ते पहिले होते. त्याच्यानंतर कधीही या क्षेत्रामध्ये कधीही केंद्राचा कोणताही मंत्रालय आला नाही आणि त्या नाते जेव्हा पंजाबराव देशमुख शिक्षण संस्थांचे सगळे लोक मला भेटले त्यांनी म्हटलं सगळे खासदार जातात पण कधीही कोणी हे मान करत नाही की पंजाबराव देशमुखजींना भारतरत्न मिळावे. त्याकरिता तुम्ही तिथे आवाज उचला आणि ती आवाज मी त्या पार्लमेंटमध्ये उचलली होती की जे कृषी मंत्रीचा अभिमान पूर्ण महाराष्ट्राला आम्हाला आहे असे आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न भेटला पाहिजे. त्याकरिता सुद्धा आपण आवाज उचलली. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की या मैदानात मी खूप पोटतिडकीने काम केलं आहे. माझा लक्ष फक्त विकास आहे, कोणाला पाडायचा आहे ते उद्देशाने या क्षेत्रामध्ये नाही आहे, पण माझ्या जिल्ह्याचा विकास आपल्याला करून घ्यायचा आहे त्या उद्देशाने आशीर्वाद द्या. जब इतनी बड़ी ताकत मेरे पीछे है आणि मी तसे कोणाला जास्त घाबरत नाही कारण माझे काही 2 नंबरचे धंदे नाही आहे, 2 नंबरचे काम नाही आहे. मी एकच नंबरवाली आहे आणि एकच नंबरच्या हिशोबाने जीवनामध्ये काम केलेलं आहे. मी कोणालाही घाबरत नाही. देवाला सोडल्याशिवाय मी आयुष्यामध्ये कधीच कोणाला घाबरली नाही. घाबरली असती तर 14 दिवस जेलामध्ये गेली नसती. घाबरली असती तर या पार्लमेंटमध्ये इंडिपेंडन्स निर्जल्या कधी उभी राहिली नसती. म्हणून आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्या डोक्यावर असंच राहू द्या. मी एवढीच विनंती करीन. आणि ज्या संस्थांनी आज कार्यक्रम घेतला त्यांच्या मी मनापासून अध्यक्षांचं, उपाध्यक्षांचं, कार्यकर्त्यांचं मनापासून मी खूप खूप धन्यवाद करेन की आपण या अमरावतीच्या विकासाकरिता आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला सन्मान केला, त्याच्याबद्दल आपल्या मनापासून सगळ्यांचे मी धन्यवाद करते. आणि जेही 40 लोकांचे आज सत्कार
या सांस्कृतिक भवन मध्ये होणार आहे त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देते आणि आपला प्रेम माझ्या पाठीशी असंच राहू द्या। अमरावती में क्या खेलने वाला है? एकदा हात वरती करून दाखवा बरं, काय खेळने वाला आहे? अमरावती देशाचे प्रधानमंत्री कितवा नंबर? एकच नंबर। अमरावती कर आणि अमरावतीच्या विकासाचा नंबर सुद्धा एक आहे। आणि 26 तारखेला नो लग्न पहिले मतदान या देशाकरिता आणि या देशासाठी काम करणारे निष्ठावान आमचे एकमेव देशाचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदीजींकरता आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन या कमळा चिन्हावर 1 नंबरची बटनला मतदान करून या देशाच्या प्रगतीमध्ये आपली अमरावतीचा वाटा हा राहिला पाहिजे, त्याकरिता आपण सगळ्यांनी एकत्रित या एवढीच विनंती करते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करतो। खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी ज्यांनी आता आपल्या पुढे विचार मांडले ते महायुतीचे उमेदवार भाजपचे नवनीत राणाजी, विधिमंडळातील माझे सहकारी रवी राणाजी, प्रवीण खोटेजी, चित्राताई वाघ, सुरेखाताई ठाकरे, निवेदिताताई चौधरी, हेमंतजी काळमे, पौर्णिमाताई सवाई, किरणताई महल्ले, नितीन धांडे, संजय जाधव, संतोष महात्मे, चंद्रकांत ठाकरे, वसंतराव विखडकर, कृष्णा अंधारे, नितीन ठाकरे, शोभनाताई देशमुख, ऍडव्होकेट बाबूराव बेलसरे, आचार्य सागर महाराज देशमुख। महामोर्चामध्ये जे पक्ष सहभागी झाले तर सर्व राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजच्या सभेच्या निमित्तानं, मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे ते संयोजनामध्ये काम करत असणारे सगळे माझे सहकारी, पत्रकार मित्र, जमलेला बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज महावीर जयंती सुरुवात केला। महावीर जयंतीच्या आपल्याला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। खर तर संपूर्ण देशामध्ये निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे। आपण सगळ्यांनी स्वागत केलं, त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्याला धन्यवाद देतो। निसर्ग संपन्न अमरावतीच्या भूमीत होत असलेल्या या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आपण सगळेजण इथं आला, अनेकांची भाषणं ऐकली, अमरावतीच्या विकासाची आस असणाऱ्या आणि देशाच्या विकासाकडे घेऊन जाण्याची इच्छा असणाऱ्या आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना देशाचं, भारत देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी सज्ज असणाऱ्या आपल्या सर्वांचं मी मनापासून कौतुक देखील करतो, अभिनंदन देखील करतो। अमरावती जिल्हा तसं संत महापुरुषांचा जिल्हा, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज, संत गुलाबराव महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सहवासाने आणि यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या भूमीला मी प्रथम वंदन देखील करतो, या महापुरुषांना सर्वांना अभिवादन देखील करतो। अमरावती जिल्ह्याबद्दल माझ्याशी बोलत असताना काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, पर्यटनाच्या विकासाला वाव इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला देता येईल। इथं मेळघाट असेल, माझं चिखलदरा असेल, इथं कौंडण्यपूर असेल, ही प्रसिद्धी ठिकाण आहेत आणि या ठिकाणच्या पर्यटन विकासातून इथं उद्योग, इथं रोजगार त्याची निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा, आमचा सगळ्यांचा, महायुती सरकार, मी असेल आणि माझे आमचे सगळ्यांचे काम करणारे मंत्रिमंडळातील सहकारी असतील, हे सगळेजण त्याकरता प्रयत्न करतायत। अमरावती जिल्ह्यातल्या नागरिकांच्या जिव्हाळ्याची कामं होण्याच्या करता जिल्ह्यामध्ये सुरू असलेले महत्वाचे प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याच्या करता तसंच नवीन प्रकल्प देखील माझ्या या अमरावती भागामध्ये आले पाहिजे आणि जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, ते आणण्याच्या करता
अमरावती लोकसभा मतदारसंघातून धडाडीचा उमेदवार म्हणून नवनीत राणा यांना प्रचंड बहुमताने घड्याळाच्या कमळाच्या, कारण महायुतीमध्ये कमळ पण आहे, घड्याळ पण आहे, धनुष्यबाण पण आहे. आणि काल आपल्या पंतप्रधानांनी परभणीला सभा घेतली, ते आपले महादेव जानकरांची शिट्टी देखील पोलीस वाजवतात, ती शिट्टी देखील आहे. आणि आता 2 सभा घड्याळाच्या घेऊन आल्यामुळे घड्याळ तोंडामध्ये आलं. परंतु हे सगळी चिन्ह एकमेकांना सपोर्ट करणारी चिन्ह आहे. या चिन्ह महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं असतील त्याचं बटन दाबलं की ते पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मिळणार. त्याकरता आपल्याला सगळ्यांना कष्ट घ्यायचे, काम करायचे. मित्रांनो, अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या विरोधकांची काय परिस्थिती आहे त्या खोलामध्ये मी जात नाही. मी फार कुणावर आरोप प्रत्यारोप करणारा कार्यकर्ता नाही, मी विकासाचं बोलणारा कार्यकर्ता आहे. आज देशामध्ये देखील विकास पुरुष या नात्याने नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. त्याच्यामुळं मगाशी चित्रताईंचं मी भाषण ऐकलं, इतर माझ्या सहकार्यांचं भाषण ऐकलं. त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले होते, त्याला तोडीसतोड जबाब देण्याचं काम केलेलं आहे. त्याकरता मी अधिक त्याच्यामध्ये वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु आपण निवडून दिलेल्या महायुतीचे उमेदवार भाजपचे आपले कमळाचा खून घेऊन हे दिल्लीला आपले प्रश्न समस्या मांडण्याच्या करता चाललेले. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची गंगा गेले 10 वर्ष आपण सगळेजण पाहतोय. आपल्या अमरावतीपर्यंत ती गंगा पोचवायची आणि आपल्या अमरावतीचं नाव देखील आपल्याला देशामध्ये मोठं करायचंय. देशाचा गौरव जगामध्ये वाढवण्यासाठी पुन्हा एकदा या देशाच्या 135 कोटी जनतेची सूत्र ही तमाम भारतीयांना ही मोदी साहेबांच्याकडे देण्याची गरज आहे. मी इतके दिवस 14लाही मोदी साहेबांना विरोध केला, त्यावेळेस नवनीत राणा आमच्या पक्षाच्या उमेदवार होत्या. 2019ला देखील मी विरोध केला. त्यावेळेस आम्ही जी आघाडी केलेली होती त्या आघाडीचे उमेदवार या नात्याने त्याच्यामध्ये त्यांना मी राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी, मला रवी राणा म्हणाला की दादा ही मी पार्टी काढलेली आहे, त्या पार्टीत मी उभं करतो, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्या. तशा पद्धतीने आम्ही पाठिंबा दिला, त्या निवडून आणल्या. परंतु मित्रांनो, मी एक बघितलं, मी अनेक वर्ष जवळपास 91 साली मी पहिल्यांदा खासदार झालो आणि लगेच सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री मला केलं. तेव्हापासून आजपर्यंत मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही पाहताय 33 वर्ष झाली, काही थोडा काळ झालेला नाही. आणि त्यामध्ये हे काम करत असताना मी अनेकांना जवळनं बघितलं. परंतु मित्रांनो, त्या काळात मी खासदार ज्यावेळी झालो तेव्हा PV नरसिंहराव आपल्या रामटेक मधून निवडून आलेले होते. त्याच्या आधी ते आले होते, नंतर ते पंतप्रधान झाले. आणि त्या पंतप्रधानापासून मी आता नरेंद्रभाई मोदींची पण कारकीर्द सगळ्यांची बघितली. 10 वर्ष नरेंद्रभाईंची बघितली, 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंगांची बघितली, वाजपेयी साहेबांची एकदा 13 दिवसाची, 13 महिन्याची आणि 5 वर्षाची बघितली. त्याच्या आधीच्या काळामध्ये जे पुढे पंतप्रधान झाले त्या सगळ्यांची कारकीर्द बघितली. परंतु मित्रांनो, तुमचा माझा देश 18 पगड 12 बलुतेदारांचा देश आहे. इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी कधी जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार केलेला नव्हता. महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या मावळ्यांना त्यांनी एकवटलं आणि त्याच्यातला इतिहास निर्माण केला. हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज देखील महाराजांचा इतिहास ऐकल्यानंतर आपली छाती फुलून येते. मी हा निर्णय, मी विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्ता. मी अनेकदा आमच्या सहकार्यांना सांगितलं, वडीलधाऱ्यांना सांगितलं. 2014ला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण निकाल यांच्या आधीच भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये बाहेरनं पाठिंबा दिला. आपले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगण्यात आलं की काही दिवसांनी आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं, परंतु कुठे काय खटकलं माहिती नाही.
आम्ही फक्त वर्ण आदेश यायचे, आम्ही त्याची अंमलबजावणी करायचो. एक हडाचा कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रामध्ये फिरायचो. मित्रांनो, मला पहाटे 5 ला उठून 6 ला कामाची सवय. मी अक्षरशः माझ्या मतदारसंघात 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो आणि ते सातत्य मी आजपर्यंत टिकवलेलं. त्याच्यामुळं मी कामाचा माणूस आहे. आज देशाचे पंतप्रधान देखील नरेंद्रभाई मोदी हे बघा 24 तासातले 18, 19, 20 तास काम करत असतात. परदेशातून आले तरी जेटलॅग नसतात. लगेच कामाला अनेकदा आज राज्यात महायुतीमध्ये देवेंद्रजी आणि एकनाथराव ज्या वेळेस दौऱ्याच्या निमित्तानं मोदी साहेब येतात त्यावेळेस त्यांना आम्हाला वेलकम करावं लागतं, प्रोटोकॉल प्रमाणे जावं लागतं. ज्या वेळेस चर्चा करायची वेळी त्या वेळेस सतत आपल्या भारताचा विकास, आपल्या भारतातल्या शेवटच्या तुम्ही आम्ही कोणी नसतो. परदेशात भारतीय काही असतात आणि परदेशी लोक असतात. तरी देखील प्रत्येक देशामध्ये इतक्या मोठ्या संख्येने मोदी साहेबांचं स्वागत केलं जातं आणि त्यामध्ये मोदी साहेबांना प्रतिसाद लोक देतात. का देतात? काहीतरी विश्वास आहे म्हणून देतात. हे काही येण्यागावाचं काम नाही. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं. तुम्हाला अमरावतीकरांना माहिती नाही, परंतु युक्रेनमध्ये आपले बरेचसे मेडिकलचे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत होते. अचानक युद्ध पेटलं. साहेबांनी बघितलं, मोदी साहेबांनी डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि सांगितलं माझ्या मुलांना मुलींना मला भारतात घेऊन यायचंय. त्या काळाकरता युद्ध थांबलं पाहिजे. मित्रांनो, त्यावेळेस आपली विमानं जायची, आपल्या मुला मुलींना टेकऑफ घ्यायचा, घेऊन यायची. त्यावेळेस युद्ध थांबलेलं असायचं. एवढी ताकद कुणामध्ये त्याच्या आधी कधी घडलं? पाकिस्तान सारखं राष्ट्र सातत्याने वाकड्या नजरेने बघायचं, सातत्याने कुरबड्या करायचं. परंतु जो पुलवामाच्या निमित्तानं दणका दिला, परत त्या पाकिस्तानचं पेकाटच मोडून टाकलं. परत काही पाकिस्ताननी आवाज काढला नाही. आज ही अवस्था त्या पाकिस्तानची आहे. अशा पद्धतीनं एक कर्तबगार नेता आपल्याला मोदी साहेबांच्या रूपाने मिळालेला आणि जगामध्ये आज आपल्या 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था दिलेली. कुठं? जगामध्ये. आम्हाला ते सांगतात, देशाला सांगतात. आता अजित आपल्याला 3ऱ्या क्रमांक. मी मगाशी अनेकांची भाषणं ऐकत होतो. मी त्याच्यामध्ये विशेषतः आमच्या भगिनी त्यांचंही मी भाषण फार बारकाईनं पौर्णिमाताई सवाईंचं ऐकलं. मला त्यांची सुखदुःख कळतात, कारण मी पण शेतकऱ्याच्याच पोटी जन्माला आलो. आज देखील जरी मी उपमुख्यमंत्री असलो तरी मी माझी शेतीवाडी मीच करतो. त्याच्यामध्ये जी पिकं असतात, फळबागा आणि ऊसाची शेती, ज्याचा उल्लेख डॉक्टर बोंडेंनी केला. खरं
की आमच्या भागामध्ये आम्ही ऊसाची शेती करतो आणि त्याच्यात चांगले पैसे आम्हाला मिळतात, परंतु फक्त ऊस उत्पादक शेतकरी समाधानी करून चालणार नाही. आम्ही महायुतीच्या काळात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची मदत घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आपला धान उत्पादक शेतकरी अडचणीत आला. आम्ही त्याला बोनस जाहीर केला. आता तुम्ही भंडारा गोंदिया रोज 5 रुपये लिटरला राज्य सरकार सबसिडी देतात. $27-28 दर असेल तर त्यांना 33 पर्यंत पैसे मिळतात. पैसे देताना डायरेक्ट डीबीटी आम्ही करतो. थोडासा त्याच्यामध्ये वेळ लागतो. कधी सर्व्हर अडचणीमध्ये येतो, कधी ऑनलाईन काही गोष्टीच अडचणीत येतात. पण कुणाच्या हातामध्ये दिल्यानंतर माणसापर्यंत शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचताना काही त्याच्यामध्ये पाझरतं. सगळ्याच्या सगळ्या अकाउंटला गेला पाहिजे, त्या शेतकऱ्याच्या खात्यात गेला पाहिजे. दुष्काळ असू द्या, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं तर म्हणजेच मोदी साहेब मदत करतात. राज्य सरकारची मदत दोघांचं एकत्र घेऊन एसडीआरएफच्या 1.5 आम्ही मदत करतो. का तर माझा शेतकरी अडचणीत येता कामा नये. 1 रुपया म्हणजे पीक विमा तुम्हाला दिला, बाकी पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरतं. अनेक योजना ज्याचा उल्लेख मगाशी खासदार डॉक्टर अनिल बोंडेंनी केलेला आहे, मी त्याचा रिपीट करत नाही. देण्याचा कार्यक्रम चालूच होता. पुढे देखील 5 वर्षाच्या करता मी तो कार्यक्रम चालू ठेवणार. मात्र कुणाला उपाशी पोटी झोपून देणार नाही. त्याला व्यवस्थितपणे अन्नधान्य मिळालं पाहिजे, ही भूमिका मोदी साहेबांची. 3 कोटी लोकांना घर बांधून देणार, भटके यांना घरं मिळायची. बाकीच्या बहुजन समाजाच्या म्हणायच्या आधी काय केलं? आमच्यात पण गरिबी आहे. आमच्यात ठराविक लोक श्रीमंत असतील, परंतु आमच्यात पण गरिबी आहे. मायनॉरिटी मध्ये पण गरिबी आहे, त्याच्यामध्ये त्यांनाही मदत झाली पाहिजे. आता आपण जो गरीब इकॉनॉमी वीकर सेक्शन त्याच्यामध्ये आज बसणारा आणि ज्यांचं स्वतःचं घर नाही अशा सगळ्यांना घर देण्याचा 3 कोटी लोकांना, म्हणजे प्रत्येकाच्या घरात 5 लोक असतील तर 5 ते 15 कोटी लोकांना त्याचा फायदा त्यांच्या बच्चांना होणार. हा निर्णय मोदी साहेबांनी घेतला. त्याच्या संदर्भामध्ये 300 युनिट पर्यंत वीज माझा गरीब माणूस वापरतो घरामध्ये, त्याला आता आम्ही मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर मोफत 300 युनिट पर्यंत वीज देणार, फुकट. त्याकरता आता 8 दिवसाला कधी दिवसा कधी रात्री कधी कधी बिबट्याचा त्रास असतो, कधी कधी विंचुकाट्याचा त्रास असतो, सापाचा त्रास असतो. म्हणून सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला मोटर बंद, घरी जायचं, कुटुंबामध्ये राहायचं. त्याच्यामुळे दिवसा ढवळ्यात तुम्हाला पाणी हे देता येणार. इतके सगळे मोठे प्रकल्प त्याला गती देण्याच्या करता मित्रांनो आम्ही पुढाकार घेतलेला, परंतु त्याच्याकरता केंद्रामध्ये देखील मोदी साहेब पाहिजे आणि इथून जाणारा खासदार हा मोदी साहेबांना सपोर्ट करणारा पाहिजे. माग नवनीत राणा 5 वर्षापूर्वी निवडून आल्या, त्या विरोधी पक्षाकडे निवडून आल्या, आता त्या सत्ताधारी पक्षाकडे उभ्या आहेत, म्हणजे महायुतीकडनं उभ्या आहेत. त्यांचं पार्लमेंट मधलं काम तुम्ही सगळ्यांनी बघितलं. काही लोक चुकीचे आरोप करतात. तुमचा माझा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करण्याच्या करता आम्ही राज्यकर्ते म्हणून तिथं बसलेलो आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये कुठेही मी देखील सरकारमध्ये जात असताना बहुजन समाजातल्या माणसाला मदत व्हावी. सत्ता येते सत्ता जाते, ताम्रपत्र कुणीच घेऊन जन्माला आलेलं नाहीये, पण
सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो आणि तो करण्याकरता खंबीर अशा प्रकारचं नेतृत्व देशाला हवं असतं. आज ते देशाला मिळालेलं आहे. ते नेतृत्व आपण सांभाळलं पाहिजे. आज देशात बघा, एकीकडे मोदी साहेब आहेत आणि एकीकडे दुसरे विरोधक आहेत. दुसऱ्या विरोधकांच्याकडे सगळी त्यांची खिचडी झालेली, कुणी नेतृत्व करू शकत नाही. गडीवर धरा, राहुल गांधी त्यांचा नेता. राहुल गांधींची कारकीर्द गेल्या अनेक वर्ष ते खासदार म्हणून काम करतात. खरं तर डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्यांनी मंत्रिपद घेऊन त्या मंत्रिपदाला न्याय द्यायला पाहिजे होता, परंतु नाही घेतलं. तो त्यांचा अधिकार आहे. आणि मोदी साहेबांची 10 वर्षाची कारकीर्द डोळ्यासमोर ठेवा. मित्रांनो, एवढ्या मोठ्या देशाचा गाडा पुढे नेत असताना प्रश्नाची जाण असणारं नेतृत्व हवं असतं. 24 तासातले 18-18, 20-20 तास काम करणारं नेतृत्व हवं असतं. त्याच्यामध्ये देश पातळीवर काम करताना जगामध्ये देखील तुम्हाला प्रश्नांची माहिती असावी लागते आणि कर्मधर्म संयोगाने या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी साहेबांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याकरता आपल्याला त्यांना तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान करायचंय. ते सांगतात, अरे 10 वर्ष झाली, ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी आहे. आता त्यांनी आताच ठरवलंय की लगेचच पुढे काय काय गोष्टी करायच्या आणि कशा प्रकारचे त्यांचं नियोजन आहे. त्यांची प्रशासनावर जरब आहे. चांगलं काम करण्याच्या करता प्रशासनावर एक कमांड असणारा नेता हवा असतो. तो मोदी साहेबांच्या मुळे मिळालेला आहे. मित्रांनो, आज माझ्या अमरावतीच्या परिसरामध्ये आपल्या हायब्रिड ऍन्युटीच्या निमित्तानं रस्त्यांची किती 1000 कोटीची कामं आम्ही मंजूर केली माहितीये. 2000 कोटी रुपये या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण च्या माध्यमातून हायब्रिड ऍन्युटी ह्याच्यात मंजूर केलेली. सेंट्रल रोड फंड 300 कोटीची कामं गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर करून दिली. कशाला म्हणतात 300 कोटी, कशाला म्हणतात 2000 कोटी. त्या संदर्भामध्ये आपल्याला उद्याच्या नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून जातील त्यावेळेस दिल्लीमध्ये देखील तेच सरकार आहे आणि दिल्लीत मोदी साहेब मदत करतील, राज्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही लोक मदत करू. त्याच्यातून आपला विमानतळाचा प्रश्न, आपल्याकडे जागा विमानतळाच्या करता आहे. पहिली 1400 मीटर होती, त्याच्यात छोटी छोटी प्लेन उतरत होती. आता 1800 मीटर केली, तरी देखील अजून वाढवण्याची गरज आहे. आपल्याकडे जागा ऍक्वायर केलेली आहे. आता आपल्याला 2400 मीटरची धावपट्टी करायची. नुसती धावपट्टी करून चालणार नाही, त्याकरता टर्मिनल करावं लागेल. त्याची इमारत आपल्याला करायची. नाईट लँडिंगचं काम चालू आहे. या सगळ्या कामामध्ये देखील केंद्राची राज्याची मदत लागते. आपल्याला रेल्वेचं जाळं, वंदे भारत ट्रेन, चांगल्या प्रकारचे रेल्वे स्टेशन, नॅशनल हायवे अजून कुठे काही राहिलेले असतील तिथं चांगल्या प्रकारचे फ्लायओव्हर, चांगल्या प्रकारचे ब्रिजेस, या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्याकरता कोट्यावधी रुपयाचा पैसा लागतो. तुमच्या पुढे अजित पवार जो बोलतोय ना, त्याच्या हातामध्ये राज्य सरकारचे 6 ते 1.25 लाख कोटी रुपयाचं बजेट असतं. उद्याच्या 10 तारखेला माझं पुन्हा बजेट आहे, परंतु 4 तारखेला निकाल लागणार आणि त्याच्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार. त्याच्यानंतर त्यांचं बजेट होणार संसदेचं, म्हणजे भारताचं, आणि मग त्यांचं झाल्यावर पुन्हा आमचं. त्याच्यावर कदाचित 10 तारीख आम्हाला पुढे ढकलावी लागेल. एकनाथराव, देवेंद्रजी, मी चर्चा करून तो ठरवेल. पण मी तुम्हाला सांगतो, 6-1.25 लाख कोटीमध्ये आम्ही ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस त्यांचं बजेट आपल्या जवळपास 15 पट मोठं असतं. त्याच्याकरता आपल्याला उद्योगांचे टेक्सटाईल पार्क झालंय, त्याच्यात महिलांना रोजगार मिळतोय, पण अजूनही मोठं काम आपल्याला करायचंय. मागाशी मी कापूस आणि सोयाबीनच्या बद्दल बोलत होतो. मित्रांनो, तुम्ही बघा, आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही जवळपास आठवड्याला 2-2दा कॅबिनेट घेतले.
का तर निर्णय पटापटा घ्यायचे होते. त्याच्यातून निर्णय घेतले. आम्हाला सोयाबीनची बद्दलची सगळी माहिती जशी धानाची आली, दुधाची आली तशी आम्हाला पाहिजे होती, परंतु ती माहिती वेळेत आली नाही. कापसाची माहिती वेळेत आली नाही. आम्हाला कापसावर क्विंटलवर मदत नाही करायची, सोयाबीनला क्विंटलवर मदत नाही करणार. कारण काय झालं, माझ्या शेतकऱ्यांनी नळ भागवण्याच्या करता कापूस सोयाबीन विकलेला आणि धानाला आता क्विंटलला मदत करत नाही. आम्ही तिथं हेक्टरला त्याचं जेवढं क्षेत्र धानाचं होतं त्या पद्धतीने मदत करतो. तशाच प्रकारची मदत आम्ही कापूस आणि सोयाबीनला त्या ठिकाणी करू. त्याकरता बजेटमध्ये 4,000 कोटी रुपयांची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे. पण आचारसंहिता त्याच्यानंतर सुरू झाली. तुम्ही असं म्हणाल की काय ही गप्पा मारतो, उद्याच्याला निवडणुकीमध्ये नवनीत राणांना मतं घेईल आणि पहिल्या क्रमांकावरच त्यांचं नाव आहे, तिथं बटन दाबून घेतल्यावर उद्या म्हणाल की ह्याचं काम झालं नाही. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार, आणि उद्याच्याला नाही मदत झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण आम्हाला महायुतीच्या वतीनं मतं मागायला यायचंच आहे. त्यावेळेस उभं करू नका. सांगा अजित पवार चले जाओ, तू सांगितलं होतं अमरावतीला येऊन मदत करतो म्हणून, कुठे गेली मदत? आचारसंहिता संपलं त्या कामाला लागणार आहे. आणि माझ्या शेतकऱ्याला मदत करणार म्हणजे करणार, कारण तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, शेतकरी आपली जात आहे, दुसरी जात आपल्याला माहिती नाही. याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ठेवा. विरोधक काही वाटतं तशा प्रकारचे आरोप करतायत, काही आमच्या महिलांना बोलतायत, काही आमच्या नवनीत राणाला बोलतायत. अरे बोलणाऱ्याच्या घरात काय आहे बहिणी, आहे का नाही? ही कुठली पद्धत बोलायची? आपली शिकवण काय? छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय? आपण महिलेचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो. आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्या महिलांना 2029च्या निवडणुकीत आता 543 जागा लोकसभेच्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त 1/3 जागा महिलांना आरक्षित करून ठेवल्या. पुढच्या वेळेस तेवढ्या महिला वाढणार आहेत. आपली 288 जागा माझ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या आहेत. 96 जागा 288 सोडून, तुम्हाला कुणाला वाईट वाटायला नको, आमच्या जागांवर गंडांतर आलं म्हणून सोडून महिलांना वेगळ्या जागा 96 ठेवल्या. अशा पद्धतीनं महिलांचा मान सन्मान हे मोदी साहेब करतात. मोदी साहेबांच्यावर आरोप होतो, आम्ही पण करायचो. 2014च्या निवडणुकीत, 2019च्या निवडणुकीत संविधान बचाव देश बचाव, आम्हाला आमचे वरिष्ठ सांगायचे अरे संविधान बदलते. अरे बाबांनो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उत्तम संविधान आपल्याला दिलेलं आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणी ते संविधान बदलू शकत नाही. एवढं चांगलं संविधान आहे. पण विकासाचा मुद्दा सांगायला नाहीये. विरोधक काय सांगणार? त्याच्यामुळे म्हणतात संविधान बदललं आणि आमच्या मागासवर्गीय समाजाला चलबिचल करायला लावतात, ते घाबरून जातात. म्हणतात घटना बदलला. मित्रांनो, घटना अमेंडमेंट करावी लागते. इथं बहुतेकांना माहितीये, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी तेव्हापासून मोदी साहेबांच्या पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे. तेव्हापासून आपले लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान 2 वर्ष पंतप्रधान होते. 2 वर्षात 3दा घटनेमध्ये अमेंडमेंट त्यांनी केली. आणि आतापर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी मिळून, सगळ्या, त्याच्यात वाजपेयी आहेत, त्याच्यात डॉक्टर मनमोहन सिंगजी आहेत, त्याच्यामध्ये पी.व्ही. नरसिंहरावजी आहेत, इंदिराजी आहेत, राजीवजी आहेत, त्यामध्ये आपले पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, लाल बहादूर शास्त्री, सगळे जवळपास 106 वेळेला. मोदी साहेबांनी कधी अमेंडमेंट केली? आपलं मागास आयोग ह्याची मुदत संपली होती. ती मुदत वाढवण्याच्या करता घटनेमध्ये अमेंडमेंट करावी लागली. मागास आयोगाची मुदत वाढवायला नको होती? मागास समाजाला मूलभूत गरजा त्यांना मिळतात की नाही बघण्याकरता पाहिजेच होती.
दुसरी दुरुस्ती, आमच्या महिलांना 33% जागा ऍडिशनलच्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये चांगलं झालं ना. 50% महिला वर्ग करणंच गरजेचं होतं. अनेकांनी आश्वासन दिले, आमचं सरकार आलं आम्ही 33% जागा, कुणी दिलं नाही. द्यायला धमकाळी ताकद लागते, जोर लागतो, लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक लागते. अशा पद्धतीचं हे नेतृत्व. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगित, या ज्या काही छोट्या छोट्या अमेंडमेंट केल्या जातात त्या कुणालाही कुणी पंतप्रधान झालं तर त्या करावं लागतात. 370 कलम रद्द करायचं, अमेंडमेंट करावी लागली. जम्मू काश्मीरचा भाग आपल्यात होता, त्याच्यामध्ये आपल्याला तिथं जाणं, जमीन घेणं सगळ्यांना मुभा पाहिजे होती. आज महाराष्ट्र सरकारने तिथे जमीन घेतली, महाराष्ट्र सदन आम्ही बांधतोय. जर आमचा गरीब माणूस मध्यमवर्गीय जम्मू काश्मीर एकदा बघायला गेला, त्याला हॉटेलचा खर्च परवडला नाही, तर तो महाराष्ट्र सदन मध्ये राहील, तिथं जेवेल, तिथं राहील, तिथं नॉमिनल चार्ज देईल. त्याकरता आपण प्रयत्न करतोय. अशा पद्धतीची कामं आपण करतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतात. मित्रांनो, सध्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात, काही तालुक्यामध्ये अचानक या एप्रिल महिन्यामध्ये वादळ सुटतंय, पाऊस येतोय, गारपीट होते, एवढा वारं सुटतंय की अक्षरशः पिकांचं नुकसान करून जातंय. आता जरी आचारसंहिता असली तरी एकनाथराव शिंदेंनी स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या त्या आचारसंहिता लागण्यापूर्वी की अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आलं, मग त्याच्यामध्ये संत्र्याचं नुकसान होऊ, त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचं कुठल्याही पिकाचं नुकसान होऊ, फळबागांचं नुकसान होऊ, त्याला मदत झाली पाहिजे. अशा पद्धतीचा आपण निर्णय घेऊन ठेवलाय. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत महायुतीच्या सरकारच्या पाठीशी आपण आहात, महायुती हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे तुमचं सरकार आहे. त्याच्यामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या करता आम्ही केव्हाही तुमच्या करता तयार आहोत. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, वाटेल तशा पद्धतीनं भावनिक होऊ नका. ही गावकीची लढाई नाहीये, ही भावकीची लढाई नाहीये. ही जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका याची निवडणूक नाहीये. गावामध्ये वाद असतात. आता आम्ही अनेक पक्ष एकत्र येऊन महायुती केली, कदाचित ते एकमेकांच्या विरोधात खाली लढले असतील. आता देश डोळ्यासमोर ठेवा, देशाचं भवितव्य, पुढच्या पिढीचं भवितव्य हे डोळ्यासमोर ठेवा आणि त्या पद्धतीनं मतदान करा. सुदैवाने आपल्या उमेदवाराचा आकडा देखील अनुक्रमांप्रमाणे नंबर 1च आलेला आहे. पहिलाच आकडा आहे. पहिलं मशीन बघायचं, पहिला आकडा वरचा घ्यायचा, तिथं बटन दाबायचं की आपल्या नवनीत राणा दुसऱ्यांदा अमरावती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला दिल्लीला जातील आणि आपल्या देशाचे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होण्याच्या करता तिथं शपथ घेऊ शकतील. अशा पद्धतीचं काम माझ्या बहुजन समाजाने पण करावं. बहुजन समाजाला कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, कारण मी पण बहुजन समाजाचीच अवलाद आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, कुणाच्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. आज मला अजूनही सकाळी माझ्या पुण्यामध्ये सभा होती, आता मी ही सभा केली. मला आता वर्ध्याला जायचंय, रात्री पुन्हा मुंबईला जायचंय, उद्या काही फॉर्म भरायचे. परंतु त्या निमित्तानं आमच्या भगिनीच्या प्रचाराच्या निमित्तानं मला येता आलं, तुमच्याशी संवाद साधता आला, आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि नवनीत राणांना प्रचंड नंबर 1च्या मताधिक्याने आपण सगळ्यांनी निवडणुकीमध्ये निवडून पाठवा. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देण्याचं काम, तुमचे प्रश्न तिथं पोट तिटकीनं मागण्याचं काम, तुमच्या करता केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आणण्याचं काम नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहाच्या मदतीनं नवनीत राणा निश्चितपणे करतील. हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद दादा. खूप महत्वाचे काही सत्कार आदरणीय दादा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण घेणार आहोत. मी सर्वप्रथम सहर्ष आमंत्रित करते बहुजन समाजातील